तरी घोटाळ्याला किंवा स्कॅमला तो उघडकीस आणतोय एकटा. ह्या प्रकारच्या कथा ही आजकाल खूप चालतात आणि पुरुषवाचक किंवा एकूण वाचक म्हणजे एकंदर कुठल्याही ह्याच्यातला वाचक तो ह्या कथांकडे हे होतो, आकर्षित होतो की ह्या कथांमध्ये त्यांना खूप इंटरेस्ट येतो की नाही आम्हाला ही वाचायची आहे कथा. तर अशा प्रकारच्या थीमच्या कथा आपण म्हणजे कसं त्याचा नायक कसा आपण साकारू शकतो आपल्या कथेचा नायक. तर म्हणजे तो नायक जो आहे आपल्या कथेचा अशा थरारक आणि तपास कथांचा नायक, तो नायक बुद्धिवान असतो. भले दिसायला कसाही म्हणजे आपण त्याला म्हणू काटकुळा असेल किंवा इतकी काही त्याची पर्सनॅलिटी नसेल, सामान्य आपल्यासारखा चार चौघांसारखा दिसणारा व्यक्ती असेल, तर तोही पण त्याच्याकडे असामान्य बुद्धी असेल तर तोही आपल्या कथेचा नायक असू शकतो. कारण त्याच्याकडे काय शैली आहे, त्याची बुद्धिमत्ता जास्त आहे. म्हणजे त्याच्याकडे शारीरिक ताकद जरी नसली तरी त्याच्याकडे एक असीमित बुद्धी आहे. म्हणजे त्याची निरीक्षण शक्तीही तेवढी आहे. तो आपण म्हणतो फोटो मेमरी म्हणतो, एकदाच कुठली गोष्ट पाहिली किंवा बघितली तर तिच्या त्याच्या लक्षात राहते. अशा प्रकारच्या शैली असलेला नायक आपण नवीन प्रकारे एक काय म्हणतो आपण त्याला जन्माला घालू शकतो नायकाला अशा प्रकारच्या कथेमध्ये. तर त्याचं त्याला काय आपण त्या कथेत टाकू शकतो, एक म्हणजे उच्च जोखीम आणि तणाव. म्हणजे कसं आता सपोज आपल्याला एखाद्याला त्या नायकाला समजा तो कुठल्या तरी ह्याच्यात काम करतोय, पण त्याला एक धमकी मिळाली की उद्या इथे बॉम्ब ब्लास्ट होणार आहे, तुझ्याकडे एवढा एवढा वेळ आहे, 10-12 तास आहेत, तुला वाचवायचं असेल तर लोकांना वाचव जमलं तर, अशा प्रकारची त्याला धमकी आली. तर तो काय करेल, त्या घड्याळाच्या टिकटिकीवर त्याचं प्रत्येक पाऊल आपण दाखवू शकतो, प्रत्येक भाग आपण दाखवू शकतो. म्हणजे वाचणारा पुरुष वाचक असेल किंवा स्त्री वाचक, कोणीही वाचक, अशा प्रकारच्या कथा ज्यांना आवडत असतील तर तेही कथा वाचताना त्या घड्याळाची टिकटिक त्यांच्या वाचताना डोक्यात वाजली पाहिजे की अरे आता पुढे काय होणार, आता पुढे काय होणार, हा नायक कसा त्या खलनायकाला मात देणार, हे आपल्या कथेत असायला हवं. तर ती कथा पुरुषवाचक शेवटपर्यंत वाचतात. पुरुषवाचकांना लॉजिक हवं कथेत, म्हणजे भावनिकरित्या म्हणजे एखादे प्रसंग लिहिण्यापेक्षा त्यांना कृती दाखवा कथेत की बाबा हे असं असं आहे. तर अशा प्रकारच्या कथांना पुरुषवाचक खूप वाचतात आणि ते म्हणजे शेवटपर्यंत राहतात त्या कथेसोबत. तर मग अशा प्रकारच्या कथांमध्ये खलनायक कसा पाहिजे, आपला जो नायक सामान्य माणूस आहे पण त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, पण खलनायक आपल्याला त्याच्यापेक्षाही डबल हुशार दाखवायला लागेल, म्हणजे मास्टर माइंड. तर म्हणजे खलनायक आपल्याला असा बनवावा लागेल, तर तो मास्टर माइंड असला पाहिजे. म्हणजे नायक खलनायकाने सोडलेल्या एक एक छोटे छोटे क्लूज किंवा धागेदोरे म्हणतो, तो ते शोधत शोधत त्या खलनायकापर्यंत पोहोचण्याचा प्रवास म्हणजे आपली कथा. आणि ही नायक कसा पोहोचतो हे आपल्याला सांगायचं त्या कथेतून. तर म्हणजे अशा प्रकारच्या कथा एक म्हणजे एक रहस्यांचं जाळं असतं. आपण पोलीस किंवा गुन्हे तपासात म्हणू किंवा एक पोलीस अधिकारी किंवा सीबीआय एजंट आपण म्हणतो, जो खून किंवा म्हणजे सायको किलर्स असतात, एकच प्रकारच्या केसेस म्हणजे खून करतो सायको किलर. तर मग तशा प्रकारच्या सुगाव्यांवर जो सायको किलर जो मागे सोडतोय, एक एक क्लू सोडतोय त्या पोलीस अधिकाऱ्यासाठी की जमत असेल तर मला पकडून दाखव. तर अशा सुगाव्यांवर आणि तो त्याच्या बुद्धिमत्तेवर तो ती केस सोडवतो. म्हणजे कसं पाताळ लोक असेल, असूर असेल किंवा क्राईम पेट्रोल मधल्या कुठल्याही एपिसोड जे आहेत अशा प्रकारचे. आता फॅमिली मॅन मध्ये पण कसं तो जो श्री नावच विसरले, श्रीकांत, येस, श्रीकांत आपली ओळख लपवून तो बाह्य जगाला दाखवतो की मी ऑफिसमध्ये साधा एक नोकर आहे, पण त्याची खरी ओळख ही वेगळंच तो अंडर कव्हर एजंट असतो. तर मग अशा प्रकारच्या गुप्तहेर कथा किंवा गुप्तचर मोहिमा करणारा आपला नायक असू शकतो. दिसताना तो सामान्य दिसतो, आपल्या चार चौघातला सकाळी 9 ते 5 नोकरी करणारा, घरी फॅमिली आपलं कुटुंब आहे त्यांना सांभाळणारा, पण त्याची खरी ओळख तो लपवून किंवा एक मुखवटा घालून त्या सामान्यत्वाचा तो त्याचा देशासाठी काम करतो, हे असंही आपण दाखवू शकतो. अशा कथा पुरुष वाचकांना खूप आवडतात. म्हणजे त्याचा थरारही येतो एक गुप्तहेर अंडर कव्हर एजंट रॉचा किंवा आयबीचा,
अशा प्रकारच्या म्हणजे असे सामान्यातील सामान्यातील असामान्य नायक असे आवडतात पुरुष वाचकांना वाचायला, की म्हणजे त्याच्या जागी मी असतो असेन तर काय करेन, किंवा अरे हा तर माझ्यासारखाच आहे पण हा तर किती असामान्य काम करतोय, असं त्यांना वाटलं पाहिजे आणि ते त्याचे खिळून राहतात अशा प्रकारच्या कथांमध्ये. म्हणजे त्यांना भावनिक बंधाची जोड ही आपण देऊ शकतोच. म्हणजे त्याचं कुटुंबाप्रती प्रेम असेल किंवा एखाद्या त्याच्या कुटुंबाप्रती प्रेम किंवा एखादा एक जिव्हाळ्याची बाजू असते तीही आपण कथेत ऍड करू शकतो एक हे करून. पण मुख्य गाभा आपला हाच असेल की एक थरार दाखवायचा कथेत, की जो शेवटपर्यंत खिळवून ठेवलं पाहिजे. आता पुढे काय होणार हा प्रश्न, आणि हे असं का केलं हे प्रश्न पडले पाहिजेत. मग तुमची कथा पुढपर्यंत वाचली जाते. तर म्हणजे आणि अजून एक प्रकार असतो की म्हणजे माइंड गेम्स, मानसिक खेळ. म्हणजे उंदरा मांजराचा खेळ असतो, की सिरियल किलर सपोज असेल तर मग तो म्हणतो की मी एक तुला हे देतो, धागा देतो की तू मला पकडून दाखव. म्हणजे मांजरा उंदराचा खेळ असतो ना, तो खेळवतो पोलीस अधिकाऱ्याला खलनायक. म्हणजे पोलीस अधिकारी म्हणजे आपल्या इथे नायक पकडूया आपण. तो त्याला खेळवतो की आता मला पकडून दाखव. तो जो नायक आहे तो एक एक पायरी चढत चढत त्या खलनायकापर्यंत कसा पोहोचतो, आणि म्हणजे मेंदूला खाद्य कसं मिळतं त्याच्या नायकाच्या, आणि त्या नायकाच्या ह्याने वाचकांना पण. तर हे एक पॅटर्न म्हणजे ठरवून दिलेला असतो पुण्याने. तर मग तो पॅटर्न ब्रेक करत करत तोडत तो कसा खलनायकापर्यंत पोहोचतो हे आपल्याला दाखवायचं असतं प्रत्येक भागात. तर मग प्रत्येक भागात असं जर एक आपण क्लू सोडला की खलनायकापर्यंत पोहोचतोय नायक आपला, एक पायरी चढली पण अरे मध्येच काहीतरी अडथळा आला, तर मग ते कसं तो पार करतो हे आपल्याला सांगू शकतो आपण त्या कथेत. एक एक भाग पुढे पुढे जशी कथा जाईल तसं. तसं मग कट्टकारस्थान त्याच्यात आलंच थरारक कथांमध्ये. म्हणजे समजा पोलीस अधिकारी जो आहे आपला नायक, त्याला कुठल्या तरी मग खोट्या राजकीय ह्याच्यात गुन्ह्यात अडकवलं जातं, घोटाळ्यात अडकवलं जातं ऍज अ संशयित म्हणून. तर मग तसं मग आपण पुढे अजून एक ट्विस्ट आणू शकतो कथेत. मग त्याने आपले कथेचे भाग पण वाढतात आणि ट्विस्ट पण वाढतात कथेत, असं आपण करू शकतो. तर ते इथे काही काही समजा एक लहान गटातील रहस्य म्हणूया, म्हणजे एक संशयित कोणतरी खुनी आहे, आपल्याला माहित नाहीये. म्हणजे आपल्याला एक 10 जण त्या घरात राहतात, समजा एक कुटुंब आहे. तर त्या कुटुंबातील प्रत्येकावर एक एक संशयाची सुई फिरते की हा खुनी असू शकतो, हा खुनी असू शकतो. त्या घरात खून होतो, पण अशा सगळ्यांवर ती सुई फिरते पण शेवटी खुनी कोणतरी तिसराच असतो. ह्या अशा पठडीतल्या कथा पण पुरुषवाचक खूप वाचतात असं शेवटपर्यंत. म्हणजे एक काही संशयास्पद लोक घ्यायचे, एक कुटुंब एखादं, आणि त्यातली एका व्यक्तीचा अनपेक्षित खून होतो. तर मग आपण आपली कथा त्या लहान कुटुंबावर फिरवून एक उत्तम अशी थरारक कथा आपण हे करू शकतो, काय म्हणतो आपण, लिहू शकतो. तर 36 चायनाटाउन हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे त्याच्यात एका ह्याचा खून होतो, तर तो खून कोणी केला हे आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. ते आपल्याला शेवटपर्यंत तो जो पिक्चर आहे तो पाहावा लागतो, खुनी कोण आहे ते. अशा प्रकारे आपण एक कथा लिहू शकतो, म्हणजे एक उदाहरणार्थ असं. नायक बदला घेतो, म्हणजे नायकाच्या कुटुंबावर किंवा त्याच्या घरच्यांच्या कुठल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय झालेला असेल तर तो थेट नाही लढत, कारण आपला नायक शारीरिकरित्या एवढा समर्थ नाहीये, पण तेवढाच तो बुद्धिचातुर्य त्याच्याकडे आहे. तर मग तो थेट नाही लढत, तो अशी योजना आखतो की शत्रू स्वतः त्याच्या जाळ्यात, त्याच्या ज्या योजनेच्या जाळ्यात आहे, चक्रव्यूहात तो अडकला पाहिजे आणि निस्तनाबूत झाला पाहिजे. अशा प्रकारे तो बुद्धिचातुर्याच्या जोरावर नायक आपला खलनायकाला कसा मात देतो हे आपण त्याच्यात हे सांगू शकतो अशा प्रकारच्या कथांमध्ये. तर थ्रिलर म्हणजे थरार कथांचे मुख्य घटक काय आहेत, तर 7 घटक आहेत. तर पहिलं म्हणजे कथा आपली जी आहे
ती एखाद्या धक्कादायक गुन्ह्याने आणि घटनेने सुरू करायची. म्हणजे तुमचा नायक कसा दिसतो किंवा त्याची उंची किती आहे, त्याचा रंग काय आहे, त्याने काय घातलंय, हे काही सांगायचं नाही. डायरेक्ट कथा, सरळ सरळ कथा पहिल्या भागापासून एका मोठ्या बॉम्बने स्टार्ट करायची, सुरू करायची. की बाबा हे असं असं इथे एक प्रसंग चालू आहे इथे, किंवा तुम्ही असं सांगू शकता की एक खून झालेला आहे आणि आपला नायक तिथे तपास करायला गेलेला आहे. अशा अनपेक्षित एखाद्या प्रसंगाने आपल्या कथेची सुरुवात करायची. म्हणजे वाचकांना हे होतं की अरे बापरे, हे ह्या कथेची सुरुवात तर अशा अनपेक्षित घटनेने झाली, तर मग पुढे काय होईल, का हा खून झाला, कोण होती ती व्यक्ती खून झालेली, किंवा खून करणारा कोण आहे. अशा अनपेक्षित घटनेने सुरुवात केली तर मग पहिल्या भागातच तुमची कथा जिंकते की वाचक दुसऱ्या भागाकडे जरूर वळणार, दुसरा भाग झाल्यानंतर तिसऱ्या भागाकडे, आणि अशा प्रकारे वाचक तुमचा वाढत जाणार. पुढे पुढे कथा जशी वाढत जाईल तशी वाचकही तुमच्यासोबत जोडला जाणार. तर मग असं म्हणजे भ्रम निर्माण करायचा कथेत. दुसरा मुद्दा असा की थरार कथेचा, की म्हणजे वाचकाला, आता मी जसं सांगितलं की म्हणजे एका कुटुंबातील व्यक्तीचा खून होतो अनपेक्षितरित्या, तर मग वाचकाला वाटायला पाहिजे की अरे हा तर नावाचा व्यक्तीने खून केला असेल. मग वाचक तुम्हाला समीक्षांमध्ये सांगतील की अरे आम्हाला तर वाटतंय की ह्याच व्यक्तीने खून केला असेल असं. मग तुम्हालाही बरं वाटेल की वाचक आपली कथा खूप एकदम काय म्हणतात ते कथेत गुंतले आहेत वाचक, ते तुम्हाला सांगतायत समीक्षांमधून की आम्हाला हा कुणी वाटतोय, हा व्यक्ती कुणी वाटतोय. पण शेवटी जसं जसं तुम्ही कथा पुढे नेता तर शेवटी कळतं की अरे खुनी तो ब व्यक्ती असतो. म्हणजे त्यांनाही असं एक धक्का बसतो की अरे बापरे, आम्ही तर वेगळ्याच व्यक्तीला समजत होतो आणि निघाली खुनी ब व्यक्ती असं. आणि तिसरा मुद्दा असा की म्हणजे संपत जाणारी वेळ वाचकांना, आता मी मगाशी जसं म्हटलं की बॉम्ब ब्लास्ट होणार आहे उद्या, वाचवायचं असेल लोकांना तर वाचव जीव लोकांचे. तर म्हणजे जसं जसं आपण एक समजा 12 तासाची वेळ दिलेली आहे त्यांना वाचवायला, लोकांना, नायकाला आपल्या, तर मग नायकाकडे फक्त 12 तास आहेत काहीतरी हातपाय चालवण्याचे. तर त्या नायकासोबत वाचकही त्या कथेत म्हणजे जसं जसं ते वाचवायचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामध्ये वाचकही तुमच्यासोबत त्या नायकासोबत जोडले जातात की हा नायक कसा वाचवणार आहे एवढ्या लोकांचे प्राण. तर मग तसा दबाव आणतो, आणि म्हणजे तो दबाव इतका तो वाचकांनाही फील झाला पाहिजे की तो वाचकांनाही वाटला पाहिजे की हा नायकाकडे 12 तास आहेत, म्हणजे म्हणजे ते इतके गुंतलेले असतात त्या कथेत, हे आपल्याला कळून येतं. तर म्हणजे सूत्र जे आपण म्हणतो की सूत्रांनी सांगितलं हे असं, तर मग तांत्रिक असो, टेक्निकल असो किंवा फॉरेन्सिक असो, तर मग नायकाला अशी छोटी छोटी सूत्र सापडतात. म्हणजे आणि म्हणजे काही धागेदोरे असतील, एखादं काही वस्तू असेल, खून झाला आहे त्या ठिकाणची, जे पोलिसांना नाही मिळाले पण नायकाने आपल्या त्याच्यावर तल्लख बुद्धीमुळे त्याला मिळाले आहेत. तर म्हणजे असं फॉरेन्सिक रिपोर्ट्स असो किंवा म्हणजे हॅकिंग, जर नायक टेक्निकल त्याला येत असेल, त्याच्याकडे अजून एक शैली असेल हिडन, तर आपण तीही मध्ये कथेच्या भागांमध्ये दाखवू शकतो की नायक हॅकिंग पण करू शकतो, डार्क वेब किंवा अशा तत्सम गोष्टींना, टेक्निकल ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्याही त्याला हाताळता येतात, त्याही शैली त्याच्याकडे आहेत असंही आपण दाखवू शकतो. किंवा म्हणजे तो सीसीटीव्ही फुटेजच्या हुशारीने तो खुन्यापर्यंत एक त्याला पोहोचण्याचं एक हे मिळते, क्लू मिळतो असं, असंही दाखवू शकतो. नैतिक गुन्हा म्हणजे नायकासमोर एक म्हणजे कठीण प्रश्न उभा राहतो की मी कायद्याचं पालन करू की न्याय देऊ, असंही आपण त्याला एक त्याची द्विधा मनस्थिती दाखवू शकतो मध्ये. आणि मग शेवटी जेव्हा तुमची कथा ह्याला येईल, उत्तरार्धाला येईल किंवा शेवटाला येईल, तेव्हा एखादं वळण असं आणायचं, ट्विस्ट आणायचं की म्हणजे सगळंच बदलून टाकतं. म्हणजे जे वाचकांनी काही जे त्यांचे काय म्हणतो आपण एक त्यांनी जे हे टाकलेले आहेत, तुक्के मारलेले आहेत, तसे ते त्याचे कसे चुकीचे आहेत हे सांगून द्यायचं त्यांना एका भागात कथेच्या. आणि मग शेवटाला मास्टर माइंड जो असतो खलनायक आपला, तो त्याच्याशी नायकाचा सामना होतो आणि कथेचा शेवट होतो. म्हणजे शेवटाला जो आहे खलनायक खरा, त्याचा चेहरा समोर आणायचा. ही 7 सूत्र आपल्या थ्रिलर म्हणजे थरारक कथा लिहायची हे आपले मुख्य घटक असणार आहेत. तर म्हणजे असं समजा आता ही थरारक कथा लिहायची तर कथानकाची रचना
आणि म्हणजे कथेचे प्लॉट्स काय असतील. आता समजा रहस्यमय कॉलने समजा सुरुवात झाली, तर जसं की म्हटलं 12 तासांची वेळ आहे तुमच्याकडे, की वाचवायचं असेल तर वाचवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, असा निनावी कॉल नायकाला येतो. तर माफ करा. तर तर ते इथे काय त्यांनी उदाहरण दिले, की नायकाला एका अनोळखी नंबरवरून फोन येतो धमकीचा, की तुझ्या पत्नीचा गाडीचा अपघात होणार आहे, शक्य असेल तर तिला वाचव. हा धमकीवजा फोन नायकाला हादरवून टाकतो. तर मग ह्या कथेमध्ये हुक काय झाला या संकल्पनेत, की म्हणजे अपघात होतो कोणाचा तरी, पण त्याला नंतर कळतं की त्या गाडीत म्हणजे त्याच्या गाडीत त्याची पत्नी नव्हतीच, कोणीतरी तिसरीच व्यक्ती होती. तर मग ती व्यक्ती आणि त्या नायकाचा काय संबंध, हे आपण पुढे कथा जेव्हा जशी जशी पुढे नेऊ तसं तसं ते उलगडत जातं. आणि मग तो फोन करणारा नेमका कोण, तो धमकी देणारा नेमका कोण असतो, हेही त्यापुढे म्हणजे ते खलनायकाचा चेहरा जो कोणी आहे तो कोण असतो हे आपण सांगू शकतो. तर ही दुसरी थीम म्हणजे साक्षीदार. म्हणजे आता इथे एक आपला समजा नायक आपण एक अंध व्यक्ती दाखवला, किंवा सोबत त्याचा मित्र, नायकाचा मित्र आपण तो व्यक्ती दाखवला हे. तर मग ते ते ऐकतात, ती व्यक्ती, की एखाद्याचा खून झालाय ते ऐकतात, पण आणि ते पोलिसात तक्रार करायला जातात. तर मग ते पोलीस त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत, की असं कसं कोणी म्हणजे तुम्ही एका मोठ्या समाजसेवकाचं किंवा एका मोठ्या हेवी व्ही-व्ही-आय-पी व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही पोलीस कंप्लेंट करायला येत आहे आमच्याकडे, आम्ही कशी तुमची कंप्लेंट घेणार, तुम्ही काहीतरी खोटं सांगताय, असं सांगून त्यांना पळवून लावलं जातं. पोलीस विश्वास नाही ठेवत. तर मग ह्या कथेचा, ह्या संकल्पनेचा हुक काय असेल, की म्हणजे खुन्याला कळतं की ह्या एका व्यक्तीने ऐकलेलं आहे आपलं बोलणं, आणि मग तिथून सुरू होतो उंदीर मांजराचा खेळ. म्हणजे त्या ज्यांनी ऐकला आहे फोन, की खून झाला आहे इथे असं असं, तर मग त्यांना पकडण्याच्यासाठी तो जो खलनायक आहे तो जंगजंगा पछाडतो. आणि ती व्यक्ती असते म्हणजे आता इथे दाखवलं की सर्वात मोठा समाजसेवक असतो ती व्यक्ती. आपण कुठलीही राजकारणी व्यक्ती घेऊ शकतो किंवा मोठा बिझनेसमॅन घेऊ शकतो इथे, असं दाखवताना आपल्या कथेत. तर की त्याला कळतं की माझं पितळ उघडं पडणार आहे, तर मला ह्या व्यक्तीला संपवायचंय. तर मग अशी ही एक थीम आपण हे करू शकतो, की जसं जसं नायक आपला जीव वाचवण्यासाठी आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी पळतात, आणि सोबतच म्हणजे कसं ते एक एक पायरी चढत, एक एक कथेचा ट्विस्ट दाखवत आपण, म्हणजे अडथळे पार करत कसं खलनायकाचा चेहरा उघडकीस आणतात हे दाखवायचं असतं. तर म्हणजे अशा प्रकारच्या कथा लिहिण्यासाठी एक गुरुकिल्ली आहे. ती म्हणजे की म्हणजे तुम्ही दाखवा वाचकांना, सांगू नका. म्हणजे फक्त नायक हुशार आहे, त्याच्याकडे असं स्किल्स आहेत, तो तांत्रिकदृष्ट्याही त्याला ह्या गोष्टी माहिती आहेत, त्याची निरीक्षण शक्ती खूप छान आहे, बौद्धिक क्षमताही छान आहे, असं सांगू नका. त्या एकेका प्रसंगातून उलगडत जाऊ द्या. म्हणजे वाचकांनाही आवडेल, की अरे वा, नायकाकडे एवढा सामान्य आहे हा, दिसायला एवढा म्हणजे साधारण आहे आपल्यासारखा, पण अरे ह्याच्याकडे तर एवढ्या शैली आहेत. म्हणजे हे प्रसंगातून तुम्ही दाखवून द्या. तो नायक कसा खुन्यापर्यंत पोहोचतो हे आपल्याला दाखवायचं, सांगायचं नाहीये. तर प्रसंगानुरूप आपण ते दाखवायचे आहे, की कसा प्रकारे आपला नायक एक नायक आहे या कथेचा. भले तो सामान्य आहे, पण कसा असामान्यरित्या तो एका मोठ्या ह्याला खलनायकाला पकडून देतो, किंवा एखादा मोठा घोटाळा उघडकीस आणतो. एका व्यवस्थेविरुद्ध कसा तो लढतो एकटा, हे आपल्याला दाखवायचं. तर लांबलचक म्हणजे कथेत ना लांबलचक संवाद लिहू नका. त्यात थरार कथांची थोडीशी धार कमी करतात. म्हणजे वाक्य अशी एक थोड्याशा थोडक्यात सांगा, म्हणजे लांबलचक लिहू नका, की नायक असं करतोय, नायक तसं करतोय. एक तुमचं जे काय म्हणतो आपण संभाषण आहे ते असं काय म्हणू वेगवान ठेवा. कथा अशी म्हणजे झपाट्याने पुढे गेली पाहिजे. असं नाहीये की प्रत्येक भागातच तुमचं एक एक ट्विस्ट हे आला पाहिजे. एखादा प्रसंग थोडासा लांबला तरी चालतंय, पण अगदीच लांबवू नका प्रत्येक प्रसंग, की आपल्याला भाग वाढवायचे आहेत, हजार शब्द करायचे म्हणून असे लांबलचक हे करू नका. नाहीतर त्याने वाचक म्हणतात की नाही हा लेखक खूपच कथा उगाचच लांबलचक वाढवतात, एवढी काही गरज नव्हती. कारण वाचक हा सुजाण असतो.
त्यांना कळतं, पुरुष वाचक स्पेशली हा सुद्धा असतो की म्हणजे त्यांना लॉजिक एखाद्या गोष्टीत नाही मिळालं एखाद्या प्रसंगात, तर मग ते कथा सोडून जातात. त्याच्यामुळे हे विचारात ठेवून कथा वेगवान कशी राहील आपली प्रत्येक भागात. काहीतरी वाचकाला नवीन वाचायला मिळेल कथेत, पुढे गेलेली असेल एक एक पायरी. हे तुम्ही लक्षात ठेवून कथा लिहा. क्लिफ हँगर टाकताना तुम्ही कसं टाकू शकता की नायकाने अ, अलमारी उघडली आणि त्याला ती फाईल सापडली जी त्याला सांगण्यात आली होती की ती पूर्णपणे जळून गेली आहे. पण आता जी ती फाईल मिळाली आहे त्या फाईल मधले पहिले पान गायब होते आणि इथेच भाग संपला. म्हणजे वाचकाला काय वाटेल, अरे नायकाला पुरावा तर सापडला, पण तो पुरावा अर्धवट सापडला. ते जे पान पहिलं जे पाडून गायब केलेले त्या पानात काय होते, मग वाचकाला पुढचा भाग वाचायची उर्मी येणार की अरे आम्हाला वाचायचं आता पुढे ते पहिलं पान गायब झालं त्याच्यात काय होते. तर मग अशा प्रकारे वाचक जोडले जातात. तर दुसऱ्या उदाहरणात काय दिलंय की नायकाने खुन्याच्या चेहऱ्यावरील मास्क काढला आणि तो स्तंभित झाला. खुनी बाकी कोणी नसून त्याची स्वतःची सख्खी बहीण होती. तर त्याच्या सख्ख्या बहिणीने खून का केला असेल, हा प्रश्नासहित तुमचा भाग संपवा. मग वाचकालाही प्रश्न पडला की अरे ह्याच्या बहिणीने का खून केला असेल, काय कारण असेल. ह्या काचं उत्तर मिळण्यासाठी वाचक तुमची कथा पूर्ण वाचणार. हे का जो हा प्रश्न आहे ना, तो प्रत्येक वाचकाच्या मनात फिरला पाहिजे की इथे हा असं का वागला, ही व्यक्ती अशी का वागली, हे असं का घडलं. अशा प्रकारे तुम्ही कथेत वाचकांना खिळवून ठेवू शकता. तर इथे तर काहीतरी थोडीशी उदाहरणं आम्ही टाकलेली आहेत आपल्याला कळण्यासाठी. आता दृश्यम तर सगळ्यांनाच माहिती आहे की विजय साळगावकर एक आपल्यासारखाच सामान्य व्यक्ती आहे. तर त्याने बुद्धीच्या जोरावर कसं पोलिसांना आणि कायद्यालाही गुंगारा दिलेला आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी. तर हे असं असं आपला नायकही असू शकतो, एक सामान्य माणूस. स्पेशल 26 मध्ये पण म्हणजे माइंड गेम्स दाखवले आहेत. म्हणजे एका मोठ्या दरोडा कसा घडवला जातो किंवा घडतो हे आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतं. अंधाधुन मध्ये पण म्हणजे सतत ती फिल्म तर सतत म्हणजे तुम्हाला इकडे अनपेक्षित वळणच तुम्हाला घ्यायला लावते की म्हणजे इतकी रहस्य आहेत त्या कथेत, शेवटापर्यंत ती कथा आपल्याला खेळवून ठेवते. शर्लॉक होम्स तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे शर्लॉक आणि डॉक्टर वॉटसन ह्या दोघांची जोडगोळी म्हणजे सगळ्या केसेस जे ते सॉल्व्ह करतात एक एक डिटेक्टिव्ह हे. तर तेही तशा प्रकारच्या कथाही आपण लिहू शकतो. आपले भारतीय म्हणालात तर व्योमकेश बक्षी किंवा फास्टर फेणे ह्या पठडीतल्याही म्हणजे गुप्तहेर ह्याच्यातल्या कथा ज्या आपण वाचतो किंवा पाहतो सिरीज मध्ये वगैरे, तशा प्रकारच्या ही कथा खूप वाचकांना, पुरुष वाचकांना स्पेशली आवडतात वाचायला. तर तुम्ही म्हणजे आता ह्या भागानंतर तुम्हाला काय तुम्ही लक्षात ठेवाल किंवा तुमच्याकडे काय कृतिबिंदू आहेत, तुम्हाला काय कृती करायची की म्हणजे तुमच्याकडे आता तुम्हाला सुचतंय का, म्हणजे कुठली तरी अशी म्हणजे मेंदूला चक्रावून टाकणारी कल्पना सुचतेय की बाबा हा असा नायक आपण करू शकतो किंवा अशा नायकाची प्रतिमा तुमच्या एक मनात धुसर का होईना उभी राहिली असेलच. तर मग तशा तशा कथांना मग तुम्ही अशा प्रकारच्या कथांमध्ये तुमच्या नायकाला बसवू शकता. मग त्याच्यानंतर खलनायक, नायकाची एक धुसर का होईना प्रतिमा तयार झाली, खलनायकाकडे वळायचं. मग तुमचा खलनायक कसा तुमच्या नायकापेक्षाही तो हुशार असला पाहिजे. आपण समजा काही सुचत नसेल तर आजूबाजूला पाहायचं. आपल्या जवळपास बरेच असे चेहरे असतात जे खलनायकी वाटू शकतात किंवा नायक म्हणून पण वाटू शकतात. अरे हे खूप छान काम करतात किंवा हा व्यक्ती खूप वाईट काम करतात. तर मग अशा प्रकारे खलनायक आपण एखादा व्यक्ती आपल्याला असं वाटलं की एक इन्स्पिरेशन मिळाली, प्रेरणा मिळाली आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीला पण, तरीही आपण त्या कथेत ऍड करू शकतो. एखाद्या म्हणजे आपण गुपित असा किंवा रहस्याचा आपल्याला एक विचार येतो. कधी कधी एक असं पटकन विचार येऊन जातो, अरे ह्या किंवा एखादी आपण काय म्हणतो बातमी वाचतो किंवा काय म्हणू, आता तर खूप साऱ्या बातम्या आपण पाहतोच आहोत. मोस्ट ऑफ द सगळ्या म्हणजे अशा नकारात्मकच बातम्या आपण सध्या वाचतो, ऐकतो, पाहतो. त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यातही खूप सारी रहस्य म्हणजे अशा बातमीलाही आपण अनुसरून म्हणजे सामाजिक संदेश देताना आणि त्याच्यात थरार अशा प्रकारची ही कथा आपण फुलवू शकतो. एक
तो आपल्याला एक असं एक हुक मिळाला तर कथेचा. तर मग असं तुम्ही एक तुमच्या आजूबाजूला पाहत चला. आपल्याला कशातूनही प्रेरणा मिळते कथा लिहायची. तर मग हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे नायकाच्या विरोधात अख्खं जग सगळं उभं आहे. पण त्याला म्हणजे एक छोटासा धागा सापडतो, की नाही मी ह्या एका धाग्यावर मी लढू शकतो अख्ख्या परिस्थितीशी किंवा व्यवस्थेशी लढू शकतो. तर मग अशा प्रकारचा नायक आपण नक्की निर्माण करू शकतो त्या ह्याच्यातून. तर मग पुढच्या भागात आता झालं आपण थरार कथा आपण गुप्तहेर किंवा तपास कथा कशी असावी असं आपण आता पाहिलं. तर पुढचा भाग आपल्याला काय सांगतो, की अनैसर्गिक, अमानवीय शक्ती आणि भयकथाची त्याला जोड द्यायची. म्हणजे कसं सुपरनॅचरल, फॅन्टसी, अघोरी किंवा अमानवीय शक्ती किंवा दुसऱ्या जगातल्या हे काय म्हणू प्राणी म्हणू शकतो किंवा दुसऱ्या जगातील एलियन्स म्हणू शकतो आपण त्यांना. अशा प्रकारच्या कथा आणि त्याला हॉररची जोड, भयकथेची जोड द्यायची. तर मग अशा प्रकारचं जे ह्या श्रेणीतल्या कथा आहेत त्याही पुरुष वाचकांना खूप आवडतात. की म्हणजे नुसतं ते घाबरले नाही पाहिजे. कारण पुरुष वाचक घाबरणार नाहीत कथा नुसती हॉरर वाटली. पण त्यांना त्यांच्या मेंदूला खाद्य द्यायचं, की आपण असं एखादं जग निर्माण करायचं जिथे अनैसर्गिक, अमानवीय शक्तींचा वास आहे आणि नायकाच्या धैर्याची तिकडे परीक्षा घेतली जाते. तर मग वाचक असे जे पुरुष वाचक आहेत, की म्हणजे त्यांना पाहायचं असतं, की नायक अशा अमानवीय शक्तींशी कसा सामना करतो. म्हणजे त्यांना कसं सडेतोड उत्तर देतो त्याच्या भाषेत. तर ह्या थीममध्ये ही थीम अगदी सोपी आहे. तर ह्या थीममध्ये म्हणजे या थीम कशा तुमच्या कथा सुपरहिट बनवू शकतात ह्या थीमचा उपयोग करून. मग या थीममध्ये म्हणजे गूढ ज्ञान, तांत्रिक, ज्या अघोरी काळ्या शक्तींचा वापर असा प्रकारच्या थरार कथा आणि भयकथा पुरुष वाचकांना खूप आकर्षित करतात आणि म्हणजे अशा रहस्य आणि ऍक्शन पॅक्ट अशा ज्या कथा म्हणू आपण या दोन्ही श्रेणींचा मिलाफ अशा कथा तुमच्या कथामालिकेला अगदी सुपरहिट बनवू शकतात. तर ह्या श्रेणीचा गाभा कसा असेल म्हणजे पुरुषवाचक आम्ही काढला आहे. तर पुरुषवाचक अशा प्रकारच्या भयकथेत काय शोधतात? तर म्हणजे त्यांना पहिलं त्यांच्याप्रमाणे त्यांना नायक असला पाहिजे असं वाटतं. म्हणजे आता प्रत्येक पुरुष किंवा मानवी वृत्ती आपण म्हणतो की थोडीफार संशयी असतेच कशाही बाबतीत. तर मग तो एखाद्या गोष्टीला किंवा नास्तिक दाखवला आपण समजा एखादा आपला नायक किंवा मी अशा कुठल्या तरी अमानवी शक्ती अशा नसतातच, भूत-प्रेत नसतंच. अशा जर विचारांचाच आपला नायक आपण दाखवला, संशयवादी म्हणू त्याला. तर मग तो अशा प्रकारच्या कुठल्याच गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. तर मग त्या नायकाचा सामना एखाद्या भूताशी किंवा प्रेताशी किंवा अमानवीय शक्तीशी जे जग आपल्या डोळ्यांना दिसत नाही, ते डोळ्यांपल्याड आहे. ते कोणालाही मानवी डोळ्यांना दिसत नाही. अशा जगाशी त्याचा किंवा त्या जगातल्या एका काय म्हणूया क्रिचर किंवा प्राण्याशी त्याचा सामना होतो नायकाचा. तर ते आपण दाखवू शकतो. तर ह्याच्यात नायक भीतीने पळून नाही जात. कारण तो नायक आहे. नायक हा कधी भीतीने पळून नाही जाणारा पळपुटा नाही दाखवणार आपण. तर नायक कसा दाखवायचा की तो भीतीने पळून न जाता त्याला भीती वाटते की अरे हे काय पाहिलं मी. हे तर मी ज्या गोष्टींवर विश्वास नव्हतो ठेवत त्या गोष्टी माझ्या समोर आल्या आहेत. तर मग तो त्या गोष्टीशी कसा लढतो हे आपल्याला त्याच्यात दाखवायचंय. तर दुसरं एक आहे की प्राचीन रहस्य म्हणजे गतकाळात काही गोष्टी होऊन गेलेल्या आहेत किंवा कुठल्या एखाद्या वाड्याला, कुठल्या घराला शाप दिलेला गेला आहे पूर्वजांनी त्यांच्या किंवा काय किंवा तिथे खूप काहीतरी भयान अशी अनपेक्षित घटना घडलेली आहे, हत्याकांड वगैरे घडलं आहे. तर मग अशी काहीतरी रहस्य ती नायकापुढे येतात आणि नायक कसा त्या प्रत्येक गोष्टीशी कसा जोडला गेला आहे हे आपण दाखवू शकतो आपल्या कथेमध्ये. म्हणजे एखादं समजा आता गाव घेतलं आपण, ज्या गावात आधी खूप छान भरभराट असायची, सगळ्या गोष्टींचीच अन्न, पाणी, निवारा सगळे खूप आनंदाने गुण्यागोविंदाने राहायचे. पण अचानक
अशा काही घटना घडतात त्या गावात, की ते गाव आता म्हणजे ओसाड झालंय. ना तिकडे धड माणसं कुठली राहतात आणि जी राहतात ती अशी रोगी आहेत किंवा काहीतरी त्यांना त्रास आहे. तर मग आपला हा नायक त्यांचा संरक्षक बनून जातो. म्हणजे तो त्याच्या कुटुंबाला किंवा फक्त स्वतःपुरता विचार न करता तो त्यांचा एक म्होरक्या किंवा मसीहा, चॉजन वन किंवा निवडलेला योद्धा, हा बरोबर, निवडलेला तो योद्धा बनतो त्यांचा, की नायक त्या गावकऱ्यांच्या जीवाचं संरक्षण करतो. म्हणजे समजा काही त्याच्यावर अदृश्य म्हणजे सैतान असेल किंवा एक अघोरी शक्ती असेल त्या गावावर, त्या अघोरी शक्तीचा काहीतरी एक छाप पडली असेल, चावली पडली असेल, तर मग त्या शक्तीपासून नायक कसा बाकीच्यांना, स्वतःला देखील, स्वतःच्या कुटुंबाला आणि तो कसा त्या पूर्ण गावाच्या पूर्ण काय म्हणू, जनजीवन जे विस्कळीत झालेलं असतं त्या अदृश्य शक्तीमुळे, तो कसं त्यांना वाचवतो हे आपण त्याच्यात दाखवू शकतो. हा पूर्ण प्रवास दाखवू शकतो नायकाचा. म्हणजे जिथे सामान्य माणसं भीतीने त्यांची गाळण उडते अशा काही घटनांना बघून किंवा अमानवी शक्तींना बघून, तर तिथे आपला नायक डटून उभा राहतो की नाही, मला ह्यांचं संरक्षण करायचं आहे. तर मग अशी जोखीम तो घेऊन तुमचा नायक तुम्ही दाखवू शकता, की म्हणजे फक्त माणसांविरुद्ध त्याची एक लढाई नाही दाखवायची. ती एका डोळ्यापल्याड ज्या गोष्टी आहेत आपल्याला दिसत नाहीत त्या सामान्य डोळ्यांनी, तशा गोष्टींशी तो लढा कसा देतो हे आपण दाखवू शकतो त्या कथांमध्ये. नंतर मग कसं, अशा गूढ शक्ती म्हणजे अशा अलौकिक शक्ती ज्या आहेत, कारण आपण कल्पना विलास कसाही करू शकतो लेखक म्हटला की. तर मग असं म्हणजे नुसतं पुरुष वाचकांना भीती नाही, तर म्हणजे त्यांना हे वाचायला आवडतं की आपल्यासारखा सामान्य माणूस जर त्याला अशी काही शक्ती मिळाली जी कोणालाही मिळाली नाहीये, तर मग त्याच्यामुळे ते त्या कथेकडे आकर्षित होतात, की अरे हा तर आपल्यासारखाच आहे, पण ह्याला एक अलौकिक शक्ती मिळाली, तर त्या शक्तीचा उपयोग कसा करतो, चांगल्यासाठी करतो का कसा उपयोग करतो नायक त्या शक्तीचा, हे त्यांना वाचायला खूप आवडतं. तर मग अशा काही संकल्पना आहेत, की म्हणजे अघोरी आणि काळ्या शक्तीचा उदय. म्हणजे समजा नायक एखाद्या गावात जायच्या आधी, नायक खूप वर्षांनी आपल्या गावात येतोय आपल्या कुटुंबाला भेटायला, तर त्याला वाटेत एक समजा अघोरी भेटला, तर मग तो नायक त्या अघोरीच्या अंमलाखाली येऊन तर एक कठोर साधना करतो किंवा एक तंत्रसिद्धी विधी करतो. त्याच्यामुळे नायकाला एक शक्ती मिळते एक प्रकारची. त्या शक्तीने त्याची ताकद वाढते. पण नायकाला हे नाही कळत की ती जी अघोरी शक्ती आहे त्या सिद्धीने किंवा त्या विधीने प्राप्त झालेली शक्ती, ती त्याच्यावरच त्याच्या मेंदूवर नंतर नियंत्रण मिळवू लागते हळूहळू करून. हे त्याला कळत नाही. आपण हेही दाखवू शकतो एखादी आपण कथा लिहितोय तर मग ह्याच्यात. तर मग समजा तो नायक नंतर पुढे जाऊन त्या शक्तीमुळे त्याची बुद्धीही वाढते, बुद्धी चातुर्य वाढतं, त्याची निरीक्षण शक्ती वाढते असं समजूया आपण. तर मग तो जेव्हा पुन्हा आपल्या शहरात येतो कामाला, गावातून जेव्हा पुन्हा आपल्या शहरी जातो कामासाठी, तेव्हा त्याला शहरात एक म्हणजे गूढ खून होतात, की सिरियल किलर एका प्रकारे एका पाठोपाठ माणसांना खून होत जातात अशा प्रकारे. तर मग पोलिसांना काही चुगावा लागत नाही, नुसता मृतदेह दिसतो. पण आपला नायक जेव्हा तेथे जातो तेव्हा त्याला काहीतरी अगम्य दिसतं त्या ठिकाणी, की म्हणजे तांत्रिक चिन्ह वगैरे आपण म्हणू शकतो किंवा अशा वस्तू सापडतात त्याला तिकडे. तर मग तो जे आपल्या फॉरेन्सिक टीम जी असते आपली, त्यांच्या मदतीने आणि तो तंत्रविद्या पण वापरतो. त्याला जी अलौकिक शक्ती मिळालेली आहे, तो तंत्रसाधनेने त्या तांत्रिक चिन्हांचे अर्थ किंवा का कोणी असं करेल ह्याबद्दल तो शोधाशोध सुरू करतो. तर ह्या प्रवासात सगळ्या त्याला अजून एक अडथळा येतो. अडथळा किंवा एक आपण वेगळ्या प्रकारे एक ट्विस्ट म्हणू शकतो, कथेत टाकू शकतो आपण आपल्या, की म्हणजे एक सुंदर मुलगी त्या नायकाच्या आयुष्यात येते. तो तिच्या मोहात अडकतो, पण नंतर नंतर त्याला कळतं की अरे ही तर पिशाचिनी आहे, म्हणजे ही पण एक अलौकिक शक्ती आहे. तर ती नायकाचा जीव घेण्यासाठी आलेली असते असं समजूया आपण.
पण नंतर तो तिच्या अंमलातून कशी आपली सुटका करतो आणि तिला नष्ट कसं करतो, हे आपण एक त्याचं ट्विस्ट टाकू शकतो मध्ये. कशी झुंज देतो नायक आपला त्या पिशाचिनीपासून वाचण्यासाठी. तर असंही आपण एक ट्विस्ट टाकू शकतो. आणि नंतर समजा तो जो नायक आपला समजा एक तांत्रिक तपास करता किंवा एक पॅरानॉर्मल पॅरानॉर्मल नाही म्हणता येणार, पण एक डिटेक्टिव्ह म्हणूया आपण. तो तंत्र, त्याचं साधना आणि सगळ्या ह्या गोष्टींचा वापर करून तो एक पुढे डिटेक्टिव्ह बनतो. त्याचा प्रवास पुढे त्या ह्याने सुरू होतो. मग तो अशा ठिकाणी जातो की म्हणजे त्याला अशा गोष्टी तो सॉल्व्ह करतो किंवा केसेस तो त्यांची उत्तरं शोधतो. की म्हणजे समजा आता कोणाला जुनी मूर्ती कोणी घरात आणली असेल जी शापित असेल, किंवा अशा काही वस्तू, मुखवटा, काही आपण ऐतिहासिक गोष्टी म्हणून आपण घरात एक शोपीस म्हणून घरात ठेवतो एक. तर मग तशा गोष्टी आणल्या तर मग त्या गोष्टींमुळे पुढे मृत्यूचा खेळ सुरू होतो. मग नायक अशा प्रकारे त्या गोष्टींचा छडा आपल्या सिद्धीने आणि आपल्या बुद्धिचातुर्याने कसा लावतो हेही आपण त्याच्यात दाखवू शकतो कथेमध्ये. समजा नायकाने त्याची साधना करताना एखादा म्हणजे पैसा, सत्ता किंवा सुडासाठी नायक म्हणजे एखाद्याचा बदला घेण्यासाठी तंत्रसिद्धीची विधी करत असतो, साधना करत असतो. तर चुकून त्याच्याकडून एखादा मंत्र चुकीचा उच्चारला गेला, एखादा श्लोक त्या मंत्रातला, तर तो दुष्ट आत्मा जागून, नकारात्मक शक्ती जागून तो नायक कसा त्या नकारात्मक ऊर्जेशी त्याचा सामना झुंज करतो, लढतो नायक, ते आपण त्याच्यात दाखवू शकतो कथेमध्ये. म्हणजे नायक आपल्याला असा दाखवायचा आहे, जरी तो सामान्य असला तरी तो भीतीने थरथर कापला, ठीक आहे, त्याच्या मनात भीती आहे, पण तो पळून जात नाही. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी तो सामना करतो, हे आपल्याला दाखवायचंय. म्हणजे आपली कथा वाचून भले आपण सामाजिक संदेश नसाल देत, पण वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की हा, ही व्यक्ती जर ह्या परिस्थितीतून बाहेर निघते तर मीही बाहेर निघणार किंवा मीही बाहेर पडू शकतो. असं एक म्हणजे काय म्हणू आपण, एक हिडन संदेश असं म्हणू शकतो आपण. असंही आपण कथेमध्ये देऊ शकतो, आपण म्हणजे जर विचार केला तर. आणि म्हणजे अशा प्रकारच्या कथा खूप, आणि पुरुषवाचक खूप वाचतात अशा प्रकारच्या कथा. कारण त्यांना प्रत्येक कथेच्या भागात पुढे काय होणार हा प्रश्न सतावलेला असतो. त्याच्यामुळे ते त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपली कथा पूर्ण वाचणार. तर मग अशा समजा भयकथा आपण सुपर नॅचरल मध्ये भयकथा आपण एक लिहिणार आहोत, दोन्ही श्रेणींची सरमिसळ करून. तर आपण एक म्हणजे प्रेरणा घेऊ शकतो काही गोष्टींची. म्हणजे आता भारतीय संस्कृतीत आपल्याला म्हणजे तंत्र, मंत्र ह्या विद्येबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे आपल्याकडे. तर त्याच्या आधारावर आपण त्याचा अभ्यास करून थोडस एक माहिती घेऊन प्रॉपर एकदम, म्हणजे अशी कुठली तरी अघळ माहिती नाही, एक नीट हे करून रिसर्च करून आपण त्या कथेचा गाभा बनवू शकतो ह्या गोष्टींचा आधार घेऊन. म्हणजे ज्या तांत्रिक विधी आहेत, अघोरी विश्व आहे, अशा गोष्टींना एक कल्पनेत उतरवून आपण कथा नक्की लिहू शकतो. म्हणजे समजा आता नायकाच्या शरीरात जर समजा एखाद्या अघोरी, समजा ज्या अघोरीने नायकाला जी शक्ती प्रदान केली आहे तंत्र सिद्धी साधना करून, तर उद्या उठून तो अघोरीच नायकाच्या जीवावर उठेल असंही आपण दाखवू शकतो. म्हणजे त्याच्या आत्म्यात प्रवेश करून नायकाच्या ज्या शक्तीचा आहे, त्याला समजा अघोरीला अमर्याद अजून शक्ती हवी असेल तर मग तो असाही प्रकार करू शकतो, नायकाच्या जीवावरही उठू शकतो. तर नायक कसा त्या अघोरी सोबत, म्हणजे समजा तो अघोरी आपण खलनायक दाखवला, तर मग तो नायक कसा त्याच्याशी लढा देतो हेही आपण भय, आपण त्याच्यात काय म्हणूया, भय निर्माण करू शकतो त्या ह्याने आपण, ह्या अशा तंत्रमंत्राचा आधार घेऊन. नंतर मग कथेची रचना कशी करायची अशा तांत्रिक हॉरर आणि म्हणजे तपास डिटेक्टिव्ह कथांच्या ह्याच्यात.
तर म्हणजे समजा आता तांत्रिक हॉरर आणि तपासमध्ये करायचं असेल तर संकल्पना काय असेल, तर आपला नायक पोलीस अधिकारी किंवा डिटेक्टिव्ह आहे असं समजूया. तो एका मृत्यूशी चौकशी करायला जातो. तर पोलीस आत्महत्या म्हणून सोडून देतात अशा गोष्टी. पण नायकाला तिथे काहीतरी विचित्र खुणा दिसतात. जसं की तांत्रिक चिन्ह, काहीतरी विधी पूजा केली असेल. तर मग त्या गोष्टी त्याला थोड्या प्रश्न निर्माण करतात, की ही नुसती आत्महत्या नाहीये. हे काहीतरी वेगळंच आहे. तर मग असं नायकाला जे प्रश्न पडलेले असतात, ते आपण वाचकांच्या मनातही निर्माण करायचे. की वाचकालाही वाटलं पाहिजे, हां, नायकाला हे प्रश्न पडतात, बरोबर आहेत. म्हणजे मग वाचक त्याच्यात लॉजिक शोधतात, की हां, बरोबर आहे. असे प्रश्न बरोबर आहे. मग ह्याची उत्तरं काय असतील? तर मग हे पुढे म्हणजे त्याला समजा नायकाला कळलं, की तिकडे एक प्राचीन तांत्रिक विधी केला गेलाय किंवा बळी दिला गेलाय, असं आपण म्हणूया. तर मग तो का दिला गेलाय? कोणाचा दिला गेलाय? आणि कशासाठी दिला गेलाय? तर मग ह्या प्रश्नांची उत्तरं नायकासोबत वाचकांनाही मिळत जातात हळूहळू. तर मग म्हणजे अशा कथांची सुरुवात आपण म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं एपिसोड 1 पासूनच सुरुवात करायची. म्हणजे जास्त काही सांगत बसायचं नाही. नायक असा दिसतो किंवा नायक इथे कामाला आहे. त्याचं दैनंदिन गोष्टी नाही सांगायच्या. डायरेक्ट कथेला सुरुवात करायची. आता समजा इथे तांत्रिक विधी समजा आपण म्हटलं तर काय कुठेतरी तांत्रिक विधी चालू आहे स्मशानभूमीत किंवा ओसाड कुठली तरी जागा आहे शापेत. अशा ठिकाणी एक विधी चालू आहे आणि मग तिथे नायक आपला प्रवेश करतो. अशा प्रकारे नायकाची एंट्री तुम्ही दाखवू शकता. म्हणजे ती एंट्री दमदारही होते आणि पुरुष वाचकांना वाटतं की पुरुष वाचकांना किंवा सगळ्या वाचकांनाच कुठल्याही, की अरे वा नायक आला म्हणजे काहीतरी आता खूप भारी होणार ह्या भागात. मग असं प्रकारे तुमची कथा पुढे वाचली जाते प्रत्येक भागागणिक. असं आपण एक ही संकल्पना आपण टाकू शकतो. तर म्हणजे दुसरा भाग आहे नायकाचा स्वभाव. आपण म्हणजे संशयवादी समजा नायक दाखवला, की तो नास्तिक आहे, त्याची देवावर श्रद्धा नाहीये. पण देवावर श्रद्धा नाहीये, पण त्याची कामावर श्रद्धा असते त्याच्या. तर मग असं अंधश्रद्धा किंवा श्रद्धा ह्या भागावर पण म्हणजे या 2 विरुद्ध टोकांच्या ह्याच्यावर पण भाष्य करणारी कथा आपण लिहू शकतो. म्हणजे आता समजा एखादी भुताटकी जागा आहे म्हणजे की तो युट्यूबर आहे समजा आपला नायक. तर तो राजस्थानातील एका म्हणजे नकाशावर नसलेल्या गावात जातो. तर मग तो त्याच्या कॅमेऱ्यात डोळ्यांना न दिसणाऱ्या काही गोष्टी दिसतात. म्हणून तो पुढे त्या जगात जाऊन सगळ्या गोष्टींचा उलगडा त्याला होतो त्या जगात गेला. पण तो दुसऱ्या दिवशी पुन्हा अ, आपल्या पृथ्वीवर नॉर्मल जगात येतो, आपल्या सामान्य जगात. तर मग त्याच्या एक विचित्र तांत्रिक चिन्ह दिसतं. म्हणजे हा हुक असू शकतो कथेचा, की नायक कुठे गेलेला? नायकाच्या सोबत नक्की काय घडलं त्या जगात गेल्यावर? हे आपण करू शकतो, सांगू शकतो. म्हणजे वातावरण निर्मिती एका एका वाक्यातच झाली ही वातावरण निर्मिती, की त्याच्यात भय पण आला, थरार पण आला आणि एक तपास आपण म्हणू शकतो, की डिटेक्टिव्ह आपल्या वाचकातला डिटेक्टिव्ह पण जागा होतो अशा कथा वाचताना, की हां, हे माझं मी हे बरोबर बोललेलो किंवा हे मी अंदाज बरोबर लावलेला हा. तर अशा प्रकारे तुम्ही वाचकांना खाद्य दिलात त्यांच्या मेंदूला, तर तेही तुमच्या कथेत गुंतून राहतात, असं आहे. तर आता पुरुष दृष्टिकोन समजा मेल पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणतो आपण. तर तो कसा लिहायचा हॉरर कथेमध्ये? तर म्हणजे भीतीतील तर्क दाखवायचा. म्हणजे नायक भूत पाहून किंचाळणार नाही. म्हणजे नुसता ओरडणार नाही. त्याच्यासमोर असं काहीतरी भयंकर आलं तर. तर तो त्या गोष्टीवर भीती वाटेल त्याला थोडीशी, ती दाखवायची भीती. ती वाचकांनाही वाटली पाहिजे. अशा प्रकारे प्रसंग लिहायचा. तर ती तर त्या थोडंसं त्याच्यानंतर त्याची भीतीचा भर ओसरला, की मग नुसतं तो किंचाळणार न किंचाळता तो त्या गोष्टीला तर्क लावेल त्या गोष्टींचा, की हे असं का घडलंय? हे काय होतं माझ्यासोबत घडलेलं? भास होता की खरं होतं? तर मग तो ते तर्क जो लावणार तो, तर त्याचा मार्ग शोधणार. म्हणजे पुस्तकं असतील किंवा तो दुसरीकडे त्याची साधनं शोधेल, की हे काय होतं? पुराण कथा वाचेल, जुने ग्रंथ वगैरे वाचेल.
अशा प्रकारे नायकाची पुढची पायरी आपण दाखवू शकतो. म्हणजे तो तो तर्कशुद्ध वागणारा असेल, म्हणजे उगाचच घाबरून राहणारा नायक नसेल आपला. अ, ना आणि समजा पुरुष दृष्टिकोन घ्यायचा आहे, तर मग नुसतं वातावरणातील जो बदल आहे, वातावरण निर्मिती आता म्हणतो आपण, तो नुसतं किंचाळ्या वापरू नका. म्हणजे फक्त आवाजच आला किंवा कपाटच सरकलं किंवा अ, नुसते इकडे-तिकडे काही पडलं, असं वापरू नका. म्हणजे ते वातावरण तयार करा, की वाचकाला हे वाटलं पाहिजे, की अरे आम्हीही त्या प्रसंगात त्या नायकासोबत आहोत. तर मग कसं सांगायचं, की म्हणजे अचानक खोलीचं तापमान खाली आलं, म्हणजे थंडावा वाढला, म्हणजे तिकडे कुठलीतरी एक अमानवी शक्तीचा वास आहे. हे आपल्या वाचकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचंय. तर मग तशा प्रकारे वातावरण निर्मिती करायची. दिवा असेल तिथे चालू समजा रॉकेलचा दिवा, तर मग त्याची ज्योत जी चालू होती नॉर्मल, तर ती निळी झाली अचानक. म्हणजे कुठलीतरी तिथे एक कुठलीतरी अमानवी शक्ती, अलौकिक शक्तीचा आली आहे बाबा तिचं तिथे उपस्थिती आहे. हे दाखवण्यासाठी त्या शक्तीने असं केलं असेल. असं आपल्याला दाखवायचंय. म्हणजे त्या नायकाच्या समजा पाठीच्या कण्यातून एक शिरशिरी गेली, थंड एकदम, की त्याच्या मागे कोणतरी उभं आहे. म्हणजे तो श्वास रोखून उभा आहे नायक. हे वाचकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. म्हणजे हे वातावरणातील बदल आपण त्यांना सांगायचे. सांगायचे पेक्षा दाखवायचे. म्हणजे ते शब्दांमधून. आता तुम्ही लेखक म्हणजे शब्दांचे जादूगार असता. भावना आपल्याला त्याच्यात टाकता येतात. त्याच्यामुळे अशा प्रकारे प्रत्येक प्रसंग जिवंत वाटला पाहिजे आणि वाचक त्या अशा जिवंत प्रसंगांमध्ये खूप खेळून राहतात. तर आणि नंतर मग अशा थरारक कथेचा शेवट किंवा तुम्ही समजा पुढचं पर्व सुरू करणार असाल, जर एक युनिव्हर्स म्हणतो आपण एखाद्या कथेचं, पर्व 1, पर्व 2. तर मग अशा भयकथाच्या हे करताना, पुरुष दृष्टिकोन देताना, म्हणजे नायकाने समजा आता जुना कुठला तरी त्याच्या वाड्यातला संदूक उघडला आणि त्यात त्याला स्वतःचाच फोटो दिसला. पण तो फोटो असा तसा नाही, जुन्या काळातला आणि त्याच्यावर रक्ताने लिहिलेलं, की तू पुढचा आहेस. ह्या भागावर हा भाग संपला. ह्या क्लिफ हँगरवर, या ट्विस्टवर. तर मग आपल्यालाही प्रश्न पडतो वाचक म्हणून, की हे काय होतं? म्हणजे हा नायक पूर्वजन्म त्याचा पुनर्जन्म झालाय, त्याचा आधीचा जन्म काय होता? की हे कोणी लिहिलंय? आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पडतात. मग पुढचा भाग वाचक वाचायला प्रवृत्तच होणार. अशा प्रकारे तुम्ही लिहिलात तर. समजा अजून एक उदाहरण घेऊया. भिंतीतून समजा एक काळी सावली बाहेर आली. नायक आपला हे करतोय, इकडे तपास करतोय एखाद्या जागेचा. तर मग समजा भिंतीतून अचानक एक काळी सावली आणि नायकाचा गळा धरला. तर अशा प्रकारच्या प्रसंगावर पण एक एपिसोड समजा संपवला आपण. तर वाचकांना पुढे नायकाचं काय झालं? नायकाला काही इजा नाही झाली ना? नायक ठीक आहे ना? अशा प्रकारच्या विचारांमध्ये ते पुढचा भाग वाचायला उत्सुक असतात. तर मग असे असे आपण भाग संपवू शकतो आणि कथा पुढे-पुढे नेऊ शकतो आपली. तर ह्याच्यात भयकथा लिहायची असेल थरारमध्ये, तर काही उदाहरण म्हणजे की तुंबाड, कांतारा, आपलं जे आता कॉमेडी हॉरर कॉमेडी म्हणून भय आणि ह्याच्यात हास्य. तर त्याच्यात जे आपल्या सध्या सिनेमे फार गाजतायत ते म्हणजे मुंजा, स्त्री 2, नंतर मग कुठला आता मध्येच आलेला थम्मा एक मूव्ही आलेला ह्याच युनिव्हर्सचा. तर मग अशा जे लोककथा ज्या आहेत, अर्बन लिजंड्स म्हणतो आपण, जे दंतकथा म्हणतो आपण. तर अशा प्रकारच्या ह्यांना वापरून एक प्रेरणा घेऊन आपण नक्की एक सुंदर अशी भयकथा आणि थरार कथा लिहू शकतो. तर मग ह्याच्यात तुमचे ऍक्शन पॉइंट्स काय आहेत? की म्हणजे ही म्हणजे कसं हे करायचं, की एका थीम भोवती फिरतेय का? म्हणजे आता समजा आता मी जुना वाडा म्हटलं किंवा एखादी जुनी शापित जागा म्हटली, तर तुमच्या डोक्यात असं काही फिरतंय का, की म्हणजे अ, की हां, मी ही गोष्ट ऐकलेली किंवा आपल्या आजी-आजोबांनी अशी आपल्याला एखादी गोष्ट ऐकली असेल आपण, तर ती तुम्हाला आठवते का? ते बघा. त्या गोष्टीच्या आधारे तुम्ही कथेचा प्लॉट तयार करू शकता.
असं म्हणजे तुम्ही एक थीम ठरवा, की आपला नायक कोण आहे? पोलीस अधिकारी होता, की त्याला नंतर मग एक सिद्धी प्राप्त झाली, कोणी अघोरी भेटला. तर मग तो कशा त्या दोन्ही त्याच्या बुद्धिचातुर्याचा, त्याच्या पेशाचा कसा तो उपयोग करून घेतो पुढे. तांत्रिक डिटेक्टिव्ह म्हणून तो कसा पुढे त्याचा प्रवास सुरू होतो. हे आपण आपल्या कथेत दाखवू शकतो. म्हणजे नंतर मग तुम्ही एक कसा हॉरर सीन आता जसं की म्हटलं, की अ, नायक समजा नायकाला विश्वास नसतो, नास्तिक आहे तो, भूत-प्रेतवर विश्वास नाही ठेवत. पण अशी त्याच्यासमोर एक अमानवीय अलौकिक शक्ती येते, की त्याचं पूर्ण जग हलतं. तर मग तुम्हाला असं अ, कुठलं एक प्रकार आठवतोय का? तर्कशुद्ध म्हणजे त्याला असं काही अ, हे नाही, स्पष्टीकरण नाहीये. पण असं एक कल्पना तुम्ही करू शकता असं. तर मग तुम्हाला असं काही सध्या आठवत असेल तर मला चॅट बॉक्समध्ये सांगा. अशा काही कल्पना आठवत असतील, म्हणजे ज्या भय निर्माण करतील अ, किंवा म्हणजे असं एखादं पुरुषवाचक वाचतील अशा कथांना किंवा तुम्ही आधी कधी लिहिलं नसाल, तर तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता या नायक स्पर्धेत अशा प्रकारच्या श्रेणीतल्या कथा लिहायचा. तर मग अशा प्रकारे आपल्या 2 दिवसाच्या ह्या मास्टर क्लासची सांगत होते. तर मग मला तुम्हाला हेच सांगायचंय आम्हाला ॲज अ प्रतिलिपीची टीम म्हणून, की म्हणजे आता हे जे 5 भाग आपण कालपासून जे अ, हे केले, समजून घेतले. तर त्याच्यात आम्ही श्रेणी सांगितली. सामाजिक अन्याय म्हणजे नायकावर काही अन्याय झालाय. न बोललेलं प्रेम त्याचं एकतर्फी असो. तर नायक आता भयानक तांत्रिक शक्तीशी कसा अ, तो सामना करतो. त्याची व्यवस्थेविरुद्ध कशी तो लढाई लढतो. हे सगळ्या श्रेणींची सरमिसळ करून तुम्ही नक्की कथा लिहू शकता, की असं नाही की भय कथा आहे, तर मग त्याच्यात तांत्रिक गोष्टी झाल्या पाहिजेत. असंही तुम्ही लिहू शकता, की म्हणजे एक सिक्रेट बिलियनियर आहे म्हणजे तो त्याची ओळख जगापासून लपवतोय. पण जसं समजा त्याची ओळख जशी जशी कथा पुढे जाते, तशी त्याची ओळखही उलगडत जाते आणि तो तो एका अमानवीय शापात देखील सापडतो. तर मग असंही तुम्ही 2 श्रेणी एकत्र करून लिहू शकता. समजा तो सामान्य माणूस म्हणजे एक सामान्य आपला नायक असतो. तो आपली लपवलेली ओळख करून त्याचं काम करतच असतो. पण तो कशी ती आपली ओळख वापरून त्या सीरियल किलरला पकडतो. असं एक तुम्ही एक युनिव्हर्स तुमचं निर्माण करू शकता, जग त्या कथेत, की नायक आपला एक केंद्रबिंदू आहे आणि त्याच्याभोवती कथा फिरते आपली. तर मग अशा केंद्रबिंदू म्हणजे नायकाला हे करून तुम्ही हे करून तर्क, लॉजिक, कृती आणि भावना, भावनिक एक हे देऊच शकता. कारण शब्दांमध्ये खूप ताकद असते भावना निर्माण करायची. आपल्याला जे काय सांगायचंय ते तुम्ही लेखक म्हणून खूप छान पद्धतीने वाचकांना सांगू शकता. तर भावना ह्यांचा संगम ह्या तिन्ही गोष्टींचा करून एक सुपरहिट कथामालिका तुम्ही लिहू शकता आणि ह्या स्पर्धेत देखील सहभागी होऊ शकता. तर मग तुमचं एक मिशन काय आहे, की म्हणजे तुम्ही ह्या नोट्स पुन्हा-पुन्हा वाचा. त्याचं पारायण केलं तरी चालेल. कारण ह्या नोट्स इतक्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत, की तुम्हाला नवीन समजा तुम्ही कुठे अडकलात, तरी तुम्ही ह्याचं एखादे पॉइंट्स वाचून तुम्हाला कथेत अजून काही सुचतंय का? हेही तुम्हाला मिळू शकतं आणि मग तुम्ही अशा सगळ्या श्रेणींची सरमिसळ करून तुम्ही वेगवेगळ्या थीम्स म्हणजे एकत्र करून भेळ म्हणू किंवा मिसळ म्हणू. तर अशा सगळ्या श्रेणींमधलं थोडं-थोडं गोष्टी घेऊन तुम्ही एक सुंदर अशी काय म्हणतो आपण एक फक्कड अशी मिसळ बनवू शकता कथेची आणि ती मिसळ आणि म्हणजे ती कथा ती खूप अशी सुपर डुपर हिट होऊ शकते. तर मग असे चला मग उचला पेन आणि किंवा तुमची प्रतिलिपी ॲप उघडा उघडा आणि मग चला लिहायला सुरुवात करा आणि स्पर्धेत सहभागी व्हा.
आता चॅटबॉक्स मध्ये समजा कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट्स असतील, शंका असतील, तर तुम्ही विचारू शकता. मी आणि साक्षी मॅम ज्या काल होत्या, तर आम्ही दोघी जणी मिळून आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. मॅम मला एक प्रश्न आहे. हा, विचारा. मॅम ज्या कविते म्हणजे ह्या जे स्पर्धा आहे नायक ही स्पर्धा, हा, त्या स्पर्धेसाठी जे आता साक्षी मॅम बोलल्या की 30 तारखेपर्यंत आहे, जुलैपर्यंत. हो हो. पण ते एक्झॅक्टली कसं, म्हणजे त्याच्यामध्ये जसं आपण प्रतिलिपीचं पहिले अवॉर्ड्सचे कसे गेले होते तुम्ही, की हा, हे लावायचा, टॅग लावायचा, श्रेणी लावायची त्याच्यात, तसं इथे बर. काय आहे का स्टोरीला? इथे पुरुष विशेष श्रेणी जोडायची आहे तुम्ही कथेला. पुरुष विशेष श्रेणी दिसेल आपल्याला कथा प्रकाशित करताना, तर ती जोडायची आहे. ती पुरुष विशेष श्रेणी जोडली की आपली कथा स्पर्धेत सहभागी होईल, हे लक्षात ठेवायचं. कथेचं म्हणजे इव्हेंटचं जे स्पर्धेचे जे नियमावली वगैरे आहेत, त्या आय थिंक चॅटबॉक्स मध्ये शेअर केलेल्या आहेत साक्षी मॅमनी. त्या आपण नीट एकदा वाचा, म्हणजे कथेची नियमावली काय आहे. 1000 भागांचा 1000 शब्दांचा, माफ करा, 1000 शब्दांचा एक भाग असला पाहिजे आपला प्रत्येक कथेचा भाग. नंतर मग कथा ही संपूर्ण असली पाहिजे, अर्धवट सोडलेल्या कथा स्पर्धेतून बाद होतील, हे एक लक्षात ठेवा. संपूर्ण कथा असली पाहिजे आपली. हो मॅम, आम्ही पीडीएफ नाही, आपण प्रतिलिपीचं ऑफिशियल पेज आहे आपलं प्रतिलिपी मराठी, तेथे आम्ही सिरीज म्हणून शेअर केली आहे. मी लिंक इथे शेअर करते, थांबा. आपल्याला त्याच्यात हा पूर्ण जो ही स्टोरी टेलिंगची जी प्ले बुक आहे, आपल्याला पूर्ण वाचता येईल तिथे. अजून काही प्रश्न? मॅम अजून प्रणाली मॅम, श्रेणी पुरुष वाचक नाही, पुरुष विशेष श्रेणी आहे, पुरुष विशेष. अनुराधा मॅम, आपण इतक्यात खचून जाऊ नका. आपण खूप सुंदर लेखिका असणार मला माहिती आहे. आपण लिहित राहा. आपण आपला जो वाचक वर्ग आहे त्यांच्यासाठी लिहित राहा. आणि फेसबुक आणि इन्स्टाचा ग्रुप नाहीये आपला, फेसबुक पेजवर नक्की आपल्या कथा दिसतील. मॅम एक विचारायचं होतं अजून एक. हा, विचारा. ऍक्च्युली तुम्ही जसं म्हटलात की नायक कसा असावा आणि खलनायक कसा असावा, त्याच्यामध्ये आपण थोडंसं फॅन्टसी वगैरे यूज केलं तर चालेल का? म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की नायक हा एकदम वेगळ्या दुनियेतून आलेला हे आहे, नायक हा वेगळ्या दुनियेतून आलेला आहे, त्याच्याकडे सुपर नॅचरल पॉवर्स आहेत, असं काही होऊ शकतो का? हा, तुम्ही तुमच्या कल्पनेतून जसं तुम्हाला नायक तुम्हाला घडवायचा आहे कथेत, तसं आपण करू शकता, त्याला काही बंधन नाही. मी चॅटबॉक्स मध्ये आपल्याला हे जे आपण आता स्टोरी टेलिंग प्लेबुक जे आहे ते आम्ही शेअर केलेलं आहे ऑफिशियल पेजवर, त्याची लिंक पाठवलेली आहे. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता चॅटबॉक्स मध्ये. मॅडम, मला एक क्वेश्चन विचारायचा होता. हा, जेव्हा 30 जुलैला कथा संपते तेव्हा पूर्ण हवी म्हणून म्हणालात ना तुम्ही, जर का ती हो. ऑन गोईंग चालूच असेल तर त्याला हे नाही मिळणार? समजा चालूच असेल, मी संपवली नाहीये, समजा 200 भाग झाले, 300 भाग झाले, असं असेल तर? नाही मॅम, ती बाद होईल कथा स्पर्धेतून. अच्छा अच्छा, म्हणजे जुलैपर्यंत ती एंडच झाली हो पाहिजे. हो हो, संपूर्ण कथा हवी. ओके ओके, थँक्यू मॅम. कथा पुरुष वाचकांनी जास्त वाचलेली असेल तरच स्पर्धेसाठी कथा ग्राह्य धरली जाईल का? नाही, असं काही नाहीये. आपल्याला पुरुष वाचक हा वाढवायचा आहे आपल्या कथांमध्ये, त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत सुरू. मॅम मला एक विचारायचं होतं.
हा. म्हणजे कथेचे 6 भाग पहिला झालेले आहेत. हम्म. जर कंटिन्यू केली तर चालेल का? म्हणजे प्रश्न विचारला मी चॅटमध्ये. आपण नव्याने सुरू करा कथा. हा. आपण 6 भागांची लिहिलेली आहे ना, तर हो. ती कथा आपल्याला वाढवायची आहे. तर समजा स्पर्धेत सहभागी करायची आहे, तर आपण नव्याने कथेला सुरुवात करा. पुरुष विशेष श्रेणी वापरून. हा. म्हणजे त्याच्या पुढे 80 भाग झाले तर चालतील असं विचारायचं होतं. का नाही, पहिल्यापासूनच नव्यानेच स्टार्ट? सुरू करा. ओके, चालेल हा. चालेल. हा. एका मॅमने विचारलंय, यात AI चा वापर करणार का? हो, आम्ही त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर AI चा वापर आपण साक्षी आपल्याला बोलायचंय. हो, नक्कीच. आपण जेव्हा आपण स्पर्धेला सुरू करतोय, निश्चितच आपल्याकडे एखादा प्लॉट असणार आहे. पण एआयचा वापर आपण नेमका कशासाठी करणार आहोत? तुमचा प्लॉट, तुमचं कथानक एक व्यवस्थित वर्गवारीरित्या तुम्ही कशा प्रकारे 100 भागांपर्यंत पोहोचू शकता, याच्यासाठी तुम्ही एआयचा वापर करावा असं आम्हाला वाटतं, ना की लिखाणासाठी. कारण ज्या लिखाणामध्ये एआयचा वापर होईल लिहिताना, त्या कथा या स्पर्धेतनं बाद होणार आहेत. आम्ही अशा बऱ्याच कथा पाहिल्या मागच्या पीसीपी मध्ये सुद्धा, आपल्या क्रिएटर्स प्रोग्राम मध्ये सुद्धा आम्ही अशा कथा बघत आहोत की जिथे भाग वाढवायचा आहे म्हणून, मॅरेथॉन लेखक व्हायचं आहे म्हणून आपल्या कथा एआयच्या थ्रू लिहिल्या जातात. तर मला असं वाटतं की आपण सगळेजण प्रतिभावान लेखक आहात. आपल्या प्रतिभेला चालना देण्यासाठी प्रतिलिपी प्लॅटफॉर्म आहे. प्रतिलिपीने तुम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. तर आपल्या प्रतिभेचा वापर करावा आणि तुम्ही जे आपल्या मनात कथा आहे त्याला आपल्या पद्धतीने, जी एआयला सुद्धा देणं शक्य होणार नाही, अशा पद्धतीचं वळण त्याला द्यावं. आता समजा तुम्ही एआयचा वापर कशा प्रकारे करू शकता प्लॉट मांडण्यासाठी. तर एक तुमची छोटी एक 1 लाईन तुमच्या डोक्यात असेल की नाही, मला काहीतरी समजा आपण असे पकडूया की एखादी थ्रिलर आहे आणि त्या थ्रिलर मध्ये असं झालं आहे की एक असा गरीब भिकारी असतो एखाद्या रेल्वे स्टेशनवरचा, तो रातोरात गायब होतो आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या पोलीसमध्ये, सगळ्या बिझनेसमॅन मध्ये खूप मोठी खळबळ उडते त्यांच्या जगतामध्ये की एखादा म्हणजे रेल्वे स्टेशनवर बसणार एखादा सामान्य भिकारी जर गायब झाला तर पुढे काय होतं, कशासाठी होतं, एवढे सगळेजण त्याच्या मागे का लागले आहेत, तो नाहीये म्हणून सगळ्यांचीच बोलती कशी बंद झाली आहे, सगळेच जण त्याला शोधण्यासाठी का मागे लागले आहेत. मग हा एक 1 लाईनर जो प्लॉट आहे त्याला तुम्ही डिवाइड करू शकता 4 मेजर पार्ट मध्ये. एक तर आहे ते बिल्डअप करण्याचं, ती जी मिस्ट्री आहे. एक तर सुरुवात आपण मोठ्या क्लिफ हँगरने लावू शकतात. पहिले 3 पार्ट 4 पार्ट जिथे सगळ्यात मोठ्या ज्या घटना घडतात, भिकाऱ्याचं गायब होणं, पोलीस लोक त्यांच्या मागे लागणं, त्याच्यासाठी शोधायला लागणं, बिझनेसमॅन त्याला शोधायला लागणं, राजकारणी लोक त्याला शोधण्यासाठी हायपर होणं, हे सगळे जे अतिशय ताणतणावाचे जे सीन्स असतात ते तुम्ही पहिल्या 3 भागामध्ये घेऊ शकतात. पण त्याच्यानंतर वळाल्यानंतर मग बाकीचे उरलेले आहेत ते 4 भागामध्ये तुम्ही स्प्लिट करू शकता. की पहिला पार्ट कसा हळूहळू ताण वाढत 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 न्यायचा, मधल्या ठिकाणी मग असे भाग तुम्ही साधारण 25 भागापर्यंत किंवा 26-27 भागापर्यंत तुम्ही असा ताण हळूहळू हळूहळू वाढत नेऊ शकता. प्रत्येक भागामध्ये छोटं ना छोटं काही ना काहीतरी मिस्ट्री गुंतवायची, काही ना काहीतरी रहस्य सांगायचं आणि एक रहस्य मागचं उलगडायचं. म्हणजे तुम्ही एखादा रहस्याची जर हिंट 5व्या 8व्या भागात जर दिली असेल तर ते रहस्य तुम्ही 25व्या 30व्या भागामध्ये उलगडून दाखवू शकता. अशाच प्रकारे रहस्यांची मालिका तयार करत करत आपण मिड पर्यंत यायचं. म्हणजे ज्यावेळेस 30 भागाची कथा तुम्ही लिहिलेली असेल, 30 भागापासून समजा 60 भागापर्यंत जर तुम्ही आला आहात तर 60 भागापर्यंत असं रहस्य बिल्डअप करताना आणखीन त्यांच्या सोबतचा जो धोका आहे, त्यांच्या आपल्या हिरोची, जो आपला गायब झालेला भिकारी आहे, त्याची काय मजबुरी असेल, मागच्या काही घटना असतील त्या इथे तुम्ही लिहू शकता. मग 60 किंवा 75-80 पर्यंत तुम्ही असा विविध घटना, विविध सीन, पाठलाग असू दे किंवा चकवा असू दे, एकमेकांना चकवलेल्या गोष्टी, नवीन सापडलेले पुरावे, एखाद्या
राजकारणासाठी किंवा एखाद्या पोलिसांनी कुठला तरी सुगावा मिळाला आणि तो जस्ट ते आपल्या भिकाऱ्यापर्यंत तो जाऊन पोहोचला, पण तो त्याच्या हाती लागला नाही किंवा पोहोचून सुद्धा त्यांनी त्या पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं नाही. मग अशी काय मजबुरी असेल त्या पोलिसाची म्हणा किंवा त्या नायकाची म्हणा, आपला जो भिकारी तिथनं गायब झालाय त्याची अशी काय मजबुरी असेल, याबाबतच्या तुम्ही छोट्या छोट्या हिंट देऊ शकतात. मग हा जो पीक झाला त्याच्यानंतर पुढचे 25 पार्ट जे आहेत ते तुम्ही हळूहळू क्लायमॅक्स कडे नेऊ शकता. मग सगळ्या गोष्टी जे वेगवेगळे रहस्य विखुरलेले आहेत ते सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र आणून सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची एक 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 करत उत्तरं देऊ शकतात. मात्र जो शेवटचा मेजर कोर प्रश्न असतो आपल्या रहस्याचा, जिथून आपण वन लाईन प्लॉटचं जे आन्सर असतं तो असतो आपला कोर्स मिस्ट्री एलिमेंट. तर तो मिस्ट्री एलिमेंट तुम्ही केव्हा रिव्हील करायचा? शेवटच्या 5 भागांमध्ये, शेवटच्या 10 भागांमध्ये हळूहळू त्याला बिल्डअप करत न्यायचं. आता हे जे सीन्स आहेत मधले, म्हणजे सुरुवातीचे 1 ते 25 झाले किंवा मग 25 ते 60 80 पर्यंतचे मधले सीन्स झाले, तर प्रत्येक भागामध्ये मी कोणकोणते सीन्स दाखवू शकते हे प्लॉट करण्यासाठी वन लाईनर, प्रत्येक सीनचा वन लाईनर तुम्ही लिहिण्यासाठी AI चा वापर नक्की करू शकता. पण तो वन लाईनर जसा एक्सपांड करायचा आहे त्याच्यासाठी मात्र तुमची लेखणी उचलणं आवश्यक. अगदी बरोबर. मिनिमम 50 भाग लिहायचे का? तर हो. आपली ही जी नायक पुरुष केंद्रित स्पर्धा जी आहे याच्यामध्ये ही स्पर्धा सुरू होतीये 18 फेब्रुवारी पासून. 18 फेब्रुवारी ते 30 जुलै पर्यंत ही स्पर्धा आहे. याच्यामध्ये तुम्हाला कथेचा पहिला भाग हा 18 फेब्रुवारीला प्रकाशित झालेला असायला हवा. आधी लिहिलेल्या कोणत्याही कथांना तुम्ही नवीन भाग जोडू शकत नाहीत. पूर्णपणे तुमची पूर्ण कथा नव्याने तुम्ही 18 तारखेच्या नंतर प्रकाशित केलेली हवी. प्रत्येक भागामध्ये कमीत कमी 1000 शब्द हवेत किंवा 1000 पेक्षा जास्त असतील तरी चालेल. जास्त शब्दांना मर्यादा नाही आहे, पण कमीत कमी 1000 शब्द हवेत. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कथा प्रकाशित करत आहात, कथेला ते श्रेणी देणं आवश्यक आहे. आपली श्रेणी कोणती आहे? पुरुष विशेष. ही श्रेणी देणं गरजेचं आहे. ह्या 3 महत्वाच्या अटी आहेत. या अटींचं पालन केल्यानंतरच तुमची कथा ही स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. याच्यामध्ये तुम्ही आणखीन तुम्हाला हवे तितके भाग निश्चितच ऍड करू शकता, पण मिनिमम 50 भागांची कथा तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. आणि 30 जुलै रात्री 12च्या आत तुम्हाला ही कथा समाप्त असं स्टेटस लावून पूर्ण करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये संपादन करू शकत नाहीत. जर संपादन केल्याचं आढळल्यास ती कथा अपात्र होऊन जाईल. याच्याविषयी आणखीन कोणाला शंका आहे? आणि तुम्हाला जर लिहिताना काही अडचणी असतील तर तुम्ही निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तुमच्या अडचणींना, तुम्ही जर कुठे अडकलेले असताल तेव्हा सुद्धा तुम्ही आम्हाला बोलू शकता, आम्हाला ईमेल करू शकता, आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही आहोत. तुम्हाला जिथे हवी असेल तिथे मदत आम्ही नक्कीच करू. आणि कथा लिहिताना कथेचं शीर्षक, कथेचं कव्हर्स हे आकर्षक असेल असा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे वाचक तुमच्यापर्यंत, तुमच्या कथेला अट्रॅक्ट होतील आणि खिळून राहतील. प्रत्येक भागामध्ये क्लिफ हँगरचा वापर करा. प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी एक छोटी हिंट ज्याने उत्सुकता ताणली जाईल अशा प्रकारचे छोटे छोटे वाक्य म्हणा, छोटे प्रसंग म्हणा, ते ऍड करत जा. मॅम अगदीच. हा हा. मला एक प्रश्न आहे मॅम. हो हो. मॅम ऍक्च्युली तुम्ही आता असं म्हणालात की तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा काय असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. अगदीच. बट प्रतिलिपीवर मी असं बघितलं की प्रतिलिपीवर आहे ना, एखाद्याला ब्लॉक करायचं असेल ना तरी पण ब्लॉकची सुविधा उपलब्ध अजूनही नाही. ती मला आणायची आहे ब्लॉकची सुविधा, म्हणजे हवी ब्लॉक आहे. सुविधा उपलब्ध नाही आहे. कारण काही वेळेस काय होतं की पर्सनल वादातून, अर्थात काही वेळेस काय होतं की पर्सनल वादातून एखाद्या वाचकाला किंवा एखाद्या वापरकर्त्याला ब्लॉक केलं जातं, जो कदाचित चांगल्या पद्धतीने लिहिणारा असू शकतो, जो गोल्डन बॅच धारक असू शकतो किंवा जो आपल्या कथेमध्ये सरळ आपलं लिहित असू शकतो. तर हे हक्क आम्ही आमच्याकडे राखीव ठेवले आहे. तुम्हाला कोणताही जर वाचकांच्या द्वारे किंवा सहकारी लेखकांद्वारे जर कोणताही त्रास होत असेल
कोणत्याही प्रकारची हरॅसमेंट झाल्याचे वाटत असेल, मेसेज मधून म्हणा, कमेंट्स मधून म्हणा, किंवा इतर कोणत्याही पद्धतीने जर असं वाटत असेल तर तुम्ही आमच्याकडे नक्कीच तक्रार करू शकता. आम्ही व्यवस्थित तपास करून याचा सोक्षमोक्ष लावूया, आणि जर खरंच आम्हाला आढळलं की ही केलेली तक्रार योग्य आहे, रास्त आहे, तर अशा वापरकर्त्याविरुद्ध ठोस कारवाई केली जाईल आणि ती केल्या जाते. हो, आपण 18 फेब्रुवारी नंतर केव्हाही आपला भाग लिहू शकता, आपली कथा सुरू करू शकता. त्याच्यामध्ये किमान 50 भाग असणं आवश्यक आहे, आणि कथा शेवटचा भाग प्रकाशित केल्यानंतर कथेचं स्टेटस समाप्त करणे हे अतिशय आवश्यक आहे. ते समाप्त स्टेटस तुम्ही 30 जुलै पर्यंत केव्हाही करू शकता. मॅम, मला विचारायचं होतं, 30 जुलै आधी जर काही आपल्याला एडिट करायचं असेल, समजा संपादित करायचं हो. असेल, तर ते करू शकतो का? हो, नक्की ओके. करू शकता. 30 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या कथेत कुठलेही बदल करू शकतात. तुम्ही ऐन वेळेवर जर तुम्हाला वाटत असेल की नाही, माझं हे टायटल चांगलं नाहीये, मी टायटलला आणखीन वेगळ्या पद्धतीने लिहू शकते, किंवा मिड पार्ट मध्ये तुम्हाला वाटलं की नाही, हा 5 नंबरचा भाग मला 7 नंबरला हवाय, किंवा 12 नंबरचा एपिसोड मला 25-45 नंबरला हवाय, प्लॉट ट्विस्ट साठी किंवा आणखीन काही गोष्टीसाठी, तर तसे बदल सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता. अच्छा. पण कथा जेव्हा आपण स्टेटस त्याचं समाप्त करणार आहोत 30 तारखेच्या आधी, त्याच्यानंतर कोणतेही बदल केले गेल्यास ती कथा अपात्र ठरेल. अच्छा. समजा स्टेटस लावायला मी 30 जुलै पर्यंत विसरली तर? तर मग ती कथा ग्राह्य धरल्या जाणार नाही. अग्राह्य त्याच्यामध्ये तुम्ही धरल्या कथा लिहू शकतात, पण कॉम्पिटिशन साठी म्हणा किंवा प्रमाणपत्र इतर अनेक, जरी तुम्ही एलिजिबल असाल, तुम्ही सगळे भाग व्यवस्थित पूर्ण केले जरी असतील, तरी पण त्याच्यासाठी ती पात्र ठरणार नाही. आणखीन काही प्रश्न आहेत आपले? फेसबुकला जाहिरात करण्यासाठी संपलेली कथा जरी असली तरी भाग संपादित करायचे असते. अगदी बरोबर. तर ती कथा बाद होऊ शकते. सुपरलेखक 1 वेळेवर पूर्ण केली आहे, पण भाग एडिट करते FB वर टाकण्यासाठी. हो, सुपरलेखक 1ला तुम्ही आता करू शकतात, कारण निकाल ऑलमोस्ट आमचे तयार होत आलेले आहेत सुपरलेखकसाठीचे. लेखन अवॉर्ड्स म्हणतात की सुपरलेखक म्हणतात? कारण सुपरलेखकाला मला वाटतं 3-3.5 वर्ष पूर्ण झाले आहेत. सुपरलेखक अवॉर्ड सीझन 1, सीझन 2, आपले 9 सीझन झाले आहेत सुपरलेखक अवॉर्ड्सचे. जर प्रतिलिपी लेखन अवॉर्ड्स तुम्ही म्हणत आहात, हो, ओपन एंड कथा लिहिली तरी चालेल. नक्कीच. म्हणजे तुम्ही कथा अशी लिहू शकता की त्याचं एक पर्व तुम्ही आता या पुरुषवाचकच्या या सीझन साठी एक लिहू शकता, आणि पर्व 2 तुम्ही पुढच्या कथेसाठी लिहू शकता, किंवा तुमचे आधीच्या ज्या कथा असतील त्या कथेचे नवे पर्व म्हणून सुद्धा तुम्ही या श्रेणीमध्ये या कॉम्पिटिशन साठी लिहू शकता. याच्यामध्ये पण मात्र पर्व लिहिताना तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल की नवे पर्व एक नवीन कथा म्हणून तुम्ही सुरू करावी लागेल तुम्हाला. त्याच कथेमध्ये म्हणजे समजा 80-120 भागांची तुमची आधीची कथा असेल, 120 भागाला तुमचं पर्व 1 संपलं असेल, तर 121 भागाला तुम्ही पर्व 2 सुरू न करता तुम्ही भाग क्रमांक 1 ला पर्व 2 सुरू करू शकता. अच्छा, अवॉर्ड 1 प्रतिलिपी लेखन अवॉर्ड 1 स्पर्धेसाठी आता जर तुम्ही बदल केले तर काहीच हरकत नाहीये, पण आम्ही असं सुचवू इच्छितो की जोपर्यंत, कारण जर तुम्ही बदल केले आणि आम्ही म्हणा किंवा एखादे परीक्षक म्हणा, जेव्हा निकाल तयार करत असतात आपले, आम्ही वाचतो, आमचे परीक्षक वाचतात, पण जेव्हा तुम्ही बदल करू इच्छिता, जेव्हा आम्ही स्टोरी बघतो, जेव्हा आपले परीक्षक स्टोरी बघतात, तेव्हा तुम्ही बदल करत असतानाच जर काही अर्धवट सीन त्याच्यामध्ये राहिला आणि नेमकं त्याच वेळेस जर परीक्षकांनी तुमची कथा वाचायला घेतली, तुमची कथा मार्किंग साठी, जज साठी करायला घेतली, त्यावेळेस ही अडचण येऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांना सुचवू इच्छितो की कृपया कोणतेही भाग संपादित करू नका. हा, बोला. हो, बोला. कुठलाही बदल न करता फक्त फेसबुकवर टाकण्यासाठी एखादा भाग मी तिथून निवडून टाकते, म्हणजे एडिट करते.
तर ती बाद होऊन जाईल हम्म. का असं विचारायचं होतं. नाही 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 नाही, तशी बाद होत नाही. पण जर तुम्ही नाही, काही बदल बदल केला म्हणजे किंवा एक समजा, शब्दही नाही बदल करत नाही, फक्त भाग काढते तिथून. हो हो, तसे चालते. पण जर ओके. तुम्ही एक वाक्य लिहिलं, तिने दार उघडलं, असं एक नाही, वाक्य ते असेल, तसं आणि नाही, तसं जर नाही तुम्ही करत. हे वाक्य असं केलं की दार उघडल्या गेलं, असं वाक्य जर केलं तर तो बदल म्हणून मान्य केला जातो, आणि त्याच्यामुळे कथा आपली अपात्र होऊ शकते. त्यासाठी नाही, बदल कुठलाच नाही केलेला, फक्त भाग निवडते मी. तसं चालेल. कारण तुमच्या प्रमोशनसाठी तुम्ही काही भाग नक्कीच काढून ठेवू शकता बाजूला. पण कोणतेही बदल झाले तरी सिस्टीमला लगेच कळून जातात, त्यामुळे ती सिस्टीम या कथेमध्ये कोणी कोणी भाग घेतलेले आहेत हे काढत असताना ती अपात्र म्हणून आमच्या समोर येत जाते. आणि सगळ्यांनी एक लक्षात घेऊ शकता तुम्ही, की प्रत्येक भाग हा किमान 1000 शब्दांचा हवा, म्हणजे 5 ते 6 मिनिटं वाचन वेळ त्याची हवी प्रत्येक भागाची. त्याच्याशिवाय आपली कोणतीही कथा पात्र ठरणार नाही. प्रत्येक भाग, प्रत्येक एपिसोड आपल्या कथेचा हा किमान 1000 शब्दांचा हवा. हो, नक्कीच. तुम्ही अ, एकच कथा लिहावी असं काही नियम नाहीये. तुम्ही कितीही कथा लिहू शकता. मात्र प्रत्येक कथा ह्या 18 फेब्रुवारीच्या नंतर त्यांचा पहिला भाग प्रकाशित झालेला हवा, आणि त्यांचा शेवट 30 जुलैच्या आधी व्हायला हवा. त्या भागांमध्ये किमान 50 भाग असायला हवे. त्या 3-4 कथा मालिकांमध्ये 50 भाग असणं आवश्यक आहे. हो, नक्कीच. तुम्ही कव्हर स्टोरीसाठी किंवा कव्हरसाठी एआयचा वापर नक्की करू शकता. मात्र जे आपले हिरो हिरोईन्स आहेत, जे गाजलेले लोक आहेत, किंवा इतर फिल्मच्या, जुन्या पुस्तकांच्या किंवा याचे जे कव्हर्स असतात, किंवा जे लोकप्रिय व्यक्ती आहेत, त्यांचे फोटो कव्हर म्हणून वापरणे टाळावे, ही आमची नम्र विनंती आहे. आणि मेक शुअर हे करा की तुम्ही जे कव्हर वापरणार आहात आपल्या कथेसाठी, स्टोरीसाठी, त्याच्यात वापरलेल्या इमेज या कॉपीराईट फ्री असते. म्हणजे कोणत्याही प्रकारे कोणाच्याही मालकी हक्काच्या नसतील, सगळ्यांना वापरण्यासाठी फ्रीली अवेलेबल असतील अशा इमेजेसच तुम्ही घेऊ शकता. अशा इमेजेस घेण्यासाठी तुम्हाला 2 साइट्स आहेत. पिक्सबाय म्हणून एक आहे, आणि अनस्प्लॅश म्हणून एक आहे. अशा 2 वेबसाईट आहेत ज्याच्यावरनं तुम्ही, मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकेल, याच्यावरनं तुम्ही आपले कॉपीराईट फ्री इमेजेस घेऊ शकता, ज्यातला एडिट करून, ज्याच्यामध्ये आणखीन काही बदल करून तुम्ही आपल्या कथेचं कव्हर तयार करू शकता. कुणाला काही प्रश्न आहे आणखीन? मॅम मला सेशन. हा, बोला गौरीताई. मॅम मला एक प्रश्न होता, की आता तुम्ही म्हणजे जसं तुम्ही म्हणाला सेशनमध्ये, की जर हम्म. आम्हाला जर काही अडचण झाली लिहिता तर तुम्ही हम्म. आम्हाला गाईड कराल असं तुम्ही म्हणालात ना? हो हो, नक्कीच. तर मग म्हणजे मला जाणून घ्यायचं होतं, की जर मला समजा मी आता एखादी कथा मी सुरू केली आहे. समजा मी एखादी कथा लिहिते आणि त्या 5 कथेमध्ये आहे ना आधी मला नायक मी व्यवस्थित केला, पण त्याच्यानंतर मला सुचत नाहीये, की मी काय करू? तर अशा वेळेला मी हम्म. तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर चालेल का? म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही ना पुढे? हो हो, नक्कीच चालू शकतं. पण आम्ही असं तुम्हाला सुचवू शकतो की जेव्हा आपण लेखक कसे लिहितात, अ, ते मला आताच अशी कल्पना येणं शक्य नाहीये. पण माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा एखादी कथा लिहिण्याचा एखादी आयडिया आली, तर तिला एकदमच पहिल्या भागापासून लिहायला सुरुवात न करता
1 ते 100 भागांमध्ये काय काय आणि कशा कशा प्रकारे त्या कथेचे वळण जाणार आहे हे तुम्ही एक 1 लाईनने लिहू शकता प्रत्येक 100 भागासाठी. आणि मग ती एक लाईन पुढे एक्सटेंड करू शकतात. पात्र कसे बदलतील, कोणते सीन्स आपल्याला त्याच्यात टाकायचे आहेत, कोणते रहस्य त्याच्यामध्ये रिव्हील करायचे आहेत किंवा कोणते भय एलिमेंट्स त्याच्यामध्ये घालायचे आहेत, याचा तुम्ही त्या 1 लाईनला एक्सपांड करताना, त्या एका लाईनला विस्तृतपणे लिहिताना अशा गोष्टींचा विचार करू शकता. मात्र आपलं कथा सुरू कशी होणार आहे, त्याचा मध्य कसा असणार आहे आणि त्याचा शेवट कसा होईल याचा विचार पूर्णपणे करूनच मग कथेला सुरुवात करावी, असा एक छोटीशी सल्ला आहे. पण जेव्हा केव्हाही तुम्ही अडकताल, काही जरी वाटत असेल की आता मी पुढे कशी जाऊ, तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधू शकता. आपण फोनवर बोलू शकतो आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ. पण ते कसं, मला तेच जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आता समजा मॅम तुम्ही 100 भागांची कथामालिका समजा लिहायला सुरुवात करताय, तर पहिले 30 भाग तुम्ही हा विचार करा की मी या कथेत काय काय ट्विस्ट टाकणार आहे. म्हणजे एक एक तुम्ही भागागणिक एक एक धागा द्या प्रत्येक भागाला, की इकडे माझा हा भाग या ट्विस्टने संपणार आहे, हा भाग समजा 1 ते 10 30 भागांमध्ये तुम्ही 3 ट्विस्ट समजा एक एक टाकले प्रत्येक भागागणिक 10 भागांचे असं डिवाइड करून, तर मध्यामध्ये हे झाली तुमची कथेची सुरुवात, पहिले 30 भाग. तर बाकीच्या नंतरच्या 60 भागांपर्यंत तुम्ही असा विचार करा की माझी कथा पुढे गेली पाहिजे. आता मी एवढे ट्विस्ट टाकलेत, तर त्यातल्या एका ट्विस्टचं तरी उत्तर मी ह्या 30 भागांमध्ये म्हणजे 60 भागांपर्यंत मी दिलं पाहिजे. आणि मग पुढच्या 30 भागांची मांडणी तुम्ही अशी करा की कथा आता या 30 भागांमध्ये शेवटाला आली पाहिजे, हळूहळू का होणार, अशी तुम्ही मांडणी करा आणि मग कथा लिहायला घ्या. म्हणजे एक साधारण ठोकताळा म्हणतो ना आपण, की आपल्याला असं 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 बाबा इकडे इथपर्यंत पोहोचायचंय आपल्याला या मार्गाने, तर तो मार्ग तुम्ही बनवा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जशी कथा सुचत जाईल तुम्ही त्या भागानुरूप मग कथा वाढवू शकता, अजून काही त्यात बदल करून. असं एक म्हणजे एक साचा बनवून घ्या कथेचा, की एवढ्या एवढ्या भागांमध्ये मी हे सांगणार असं. ओके. म्हणजे कारण कथा असं डायरेक्ट नाही लिहू शकत आपण, एक आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. 100 भागांची समजा कथा लिहायची झाली तर खूप त्याला मेहनत लागते, विचार करावा लागतो आणि दरवेळी प्रत्येक दिवस सेम नसतो, की आपल्याला काल जो विचार आला असेल नवीन ट्विस्टचा, तो आज लगेचच मला त्याच्यावर खूप काही मी 4-5 भाग लिहेन असं नाही होणार. तर त्याच्यावर थोडा तुम्हाला विचार करायलाही वेळ मिळेल आणि तुम्ही त्याच्यावर अजून पुढे तुम्हाला नवीन काही सुचत जाईल. जसं तुम्ही नवीन काही वाचू शकता. एखादी कथा समजा तुम्हाला ब्लॉक आला असेल, तर तुम्ही तुमचं छंद दुसरा काय असेल तो जोपासू शकता, की बाबा आज मला लिहायचं नाही मूड आहे, आज मला नाही लिहूसं वाटत आहे काहीच, एक शब्दही नाही लिहावंसं वाटत, तर तुम्ही दुसरं काहीतरी ट्राय करू शकता, की बाबा आज मी ब्रेक घेते, उद्यापासून पुन्हा नव्याने चालू करेल. तर मग तुम्हाला नवीन अजून काहीतरी त्याच्यावर सुचू शकतं. अशा प्रकारे तुम्ही कथा म्हणजे लिहिताना हे करायचं. म्हणजे तुम्ही जेवढं मेंटली फ्रेश राहाल तेवढं तुम्हाला अजून छान सुचत जाईल असं. ओके मॅम. मॅम सॉरी, पण मला एक शेवटचाच प्रश्न आहे. कारण का मी खूप ट्राय केलं त्याच्यावर, पण मला अजूनही ते सोल्युशन नाही मिळालंय. प्रतिलिपीवरच आहे खूप. माझं माझं एक अकाउंट म्हणजे मी आहे ना एक अकाउंट ओपन केलं होतं कथा लिहिण्यासाठी. बट ते अचानक अकाउंट लॉग आउट झालं आणि ते दुसरीकडे शिफ्ट झालं. म्हणजे माझ्या भावाच्या फोनमध्ये गेलं, ॲपमध्ये तिथे. तर ते अकाउंट गौरीताई, मला मला वाटतं जे पाहिजे ते आपल्या अकाउंट. गौरीताई, आपल्या ज्या पर्सनल अडचणी असतील ना, त्या आपण आम्हाला मेल किंवा व्हॉट्सअप करू शकता. त्याच्याद्वारे त्या सोडवल्या जातील. इथे आपण कथेसाठी कथा कशी लिहायची, कथेमध्ये काय भाग हवेत, काय नको आहोत, हे डिस्कस करण्यासाठी आपण इथे आहोत. आपल्या ज्या पर्सनल काही जरी अडचणी असतील तरी त्या सुद्धा आपण ईमेलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तिथे ते सोडवल्या जातील आणि नक्की सोडवल्या जातील. ओके मॅम, चालेल. अजून कोणाला काही प्रश्न आहे? तर आपण थांबूया आजच्या दिवसासाठी.
तुम्हाला उद्याच्यासाठी या सेशनचे रेकॉर्डिंग आणि आपलं स्टोरी टेलिंग प्लेबुक जे ऑलरेडी आपल्या प्रतिलिपीवर ऑफिशियल अकाउंटवर उपलब्ध आहे, त्याची लिंक चॅटबॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे. उद्या सुद्धा तुम्हाला ही लिंक या दोन्ही सेशनचे रेकॉर्डिंग आपल्याला व्हॉट्सअपद्वारे मिळून जाऊ शकते. आता आम्ही वाट पाहतोय तुमच्या प्रत्येक स्टोरीजची. लवकर लवकर आता लिहायला सुरुवात करा. चला, गुड नाईट सगळ्यांना. बाय धन्यवाद बाय. शेवटपर्यंत थांबल्याबद्दल.